यांचेही स्वागत करतो. या या कार्यक्रमाचे आयोजनात बाळासाहेबांचे विशेष सहकार्य लाभले. मी त्यासाठी त्यांचे खूप आभारी आहे. आजच्या प्रमुख वक्त्यांची ओळख अगदी महाराष्ट्राला आहे. तरीही औपचारिकता म्हणून मी सरांची आपल्याला ओळख करून देतो. सरांची मुळात बालपणच निसर्ग निरीक्षणात आणि निसर्ग निरीक्षणाचे धडे घेण्यातच गेले. सरांनी एका पुस्तकात सांगतात, ते त्यांच्या मामांसोबत शेतावर गेले की वेगवेगळ्या पक्ष्यांचे निरीक्षण करत असत. त्यांचे मामा, आई त्यांना या वेगवेगळ्या पक्ष्यांची विशिष्ट माहिती देत असत. हे पक्षी निरीक्षणाचे बाळकडू सरांना लहानपणापासूनच मिळाले. अगदी त्यांच्या मामांच्या वारुळातील तो शरीराला दष्टपुष्ट करणारा किडा खाण्यापासून ते पांढऱ्या सापाच्या वेडापर्यंतच्या गोष्टी प्रत्येकाला विशेष माहिती देऊन जातात. सरांनी आपले आयुष्य अरण्यात निसर्गाशी हितगुज करण्यात घालवले. या सगळ्या अनुभवांचा साठा हा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरांनी अनेक पुस्तके लिहिली. रानवाटा, जंगलाचं देणं, रातवा ही महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाली त्यांची खास पुस्तक. सरांनी 2006 साली सोलापूर येथील 79व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. त्याचप्रमाणे 2000 साली औदुंबर येथील 57व्या साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपदही भूषवलेले. फेब्रुवारी 2000 साली विदर्भ साहित्य संमेलन उमरखेड येथील 51व्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष. पक्षीकोश, चैत्र पालवी, चकवा चांदणं, निसर्ग वाचन, आनंददायी बगळे ही आणि अशी अनेक पुस्तके सरांची. ही सगळी पुस्तके म्हणजे घर बसल्या जंगलाची सफरच. अगदी मुंगीपासून हत्तीपर्यंत, फुलांपासून फुलपाखरांपर्यंत, पावसापासून झाडांपर्यंत या सगळ्या स्वरूपात सरांनी आपल्याला पुस्तकात निसर्ग रेखाटला. सरांच्या घरातल्या हरणाच्या, मुंगसाच्या, मोराच्या गोष्टीतून प्राण्यांची कृतज्ञता आपल्याला दिसून येते. सुवर्ण गरुडामधील वन्य निरीक्षणाला आलेली स्त्री आणि नंतर तिने दिलेल्या शब्दांप्रमाणे तिची सरांना भेटायला आलेली मुलं, या सगळ्या गोष्टी एक वेगळ्याच कल्पना विश्वात आपल्याला घेऊन जातात. पावसाला केशराची उपमा देणारे हे भन्नाट व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभणे हे आपलं भाग्यच. जाता जाता एवढंच सांगेल, तशा तळपणाऱ्या सूर्याला बऱ्याचदा दाटीवाटीने वाढलेल्या घनदाट जंगलात पोहोचता येत नाही. म्हणून त्याने पृथ्वीवर हा निसर्ग सूर्य पाडतो, जो या घनदाट जंगलात पोहोचला आणि तो निसर्ग आमच्यापर्यंत पोहोचतो. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाची सूत्रे मी आमचे अक्षरमानव आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री श्रीकांतजी डांगे सरांना देतो. त्यांना विनंती करतो की त्यांनी अक्षरमानव आणि त्याची भूमिका स्पष्ट करावी. धन्यवाद. धन्यवाद दीपेश. धन्यवाद अरुण सर. खूप छान पद्धतीनं तुम्ही कार्यक्रमाची सुरुवात केली. पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की आपापले माईक म्यूट करा, जेणेकरून वक्त्यांना आणि इतरांना सलग बोलता येईल आणि चर्चा अधिक खुलत जाऊन त्याला रंगत येईल. नमस्कार, मी श्रीकांत डांगे, अक्षरमानव आपत्ती व्यवस्थापन विभाग, पर्यावरण विभाग आणि शेती विभाग आयोजित आजच्या या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याला प्रमुख वक्ते मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्यासाठी गप्पा मारण्यासाठी आपण असं म्हणू की मारुती चितमपल्ली लाभलेत. खरं तर मारुती चितमपल्ली यांची विशेष ओळख करून द्यायची गरज नाही, हे घराघरात पोहोचलेलं नाव आहे. आमच्या दीपेशने त्यांची थोडक्यात ओळखही करून दिली. आणि आजचा विषय आहे सापांचं पर्यावरणातलं व शेतीतलं महत्त्व, सापांविषयी असलेले गैरसमज आणि घ्यायची खबरदारी. तर माझी तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की या गप्पा होत असताना या विषयाच्या अनुषंगानेच प्रश्न येऊ द्या, त्यामुळं या विषयावर आपल्याला सविस्तर बोलता येईल. खरं तर आज मला अधिक आनंद होतोय की मारुती चितमपल्ली सर ऑनलाईन का होईना या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत. अक्षरमानव संवाद नावाचा एक कार्यक्रम घेत असतो. समाजात राबलेल्या एका मान्यवर आणि अभ्यासू व्यक्तीला आपण त्या कार्यक्रमात बोलवतो आणि सलग त्या व्यक्तीच्या संगतीत राहतो.
त्याच्या कामाला समजून घेत असतो आणि आपण आपला समाज उन्नत होण्यासाठी काही घावतंय का ते शोधत असतो. असा हा संवाद सहवास आपण कार्यक्रम आतापर्यंत साळुंके, गणेश देवी, अनिल अवचट, तारा बवाळकर, निखिल वागळे, कुमार केतकर, नागराज मंजुळे, अतुल पेठे, रामदास फुटाणे, संजय आवटे, कुमार सप्तर्षी यासारख्या लोकांसोबत झाला आहे. आणि चितमपल्ली सरांशी आपण हा संवाद सहवास घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण जेणेकरून काही गोष्टींमुळे तो योग जुळून आला नाही. पण आज ते आपल्यासोबत आहेत, याचा अधिक आनंद होतोय. ज्या अक्षर मानवने आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या अक्षर मानवची थोडक्यात मी ओळख करून देतो आणि आपण थेट कार्यक्रमाला सुरुवात करू. आपण माईक कोणाची तरी चालू आहे, त्यांनी बंद करा. मी थोडक्यात अक्षर मानवची ओळख करून देतो. आपण आसपास पाहतोय की जगात निवळ माणसांची अशी एकही संघटना नाही आहे. प्रत्येक संघटना माणसांच्या कुठल्या ना कुठल्या वर्गासाठी म्हणून अस्तित्वात आली आहे. काही जातींच्या संघटना आहेत किंवा आर्थिक भाषिक वर्गासाठी अस्तित्वात आलेल्या संघटना आहेत. पण फक्त माणसांची अशी एकही संघटना आपण आसपास पाहत नाहीये. तर जात, धर्म, लिंग अशा वेगवेगळ्या भेदांनी पोखरलेल्या आपल्या समाजात, तशाच भेद आखणाऱ्या या समाजामध्ये किंवा भेदांना खतपाणी घालणाऱ्या समाजामध्ये आपण असं म्हणू की वेगवेगळ्या संघटना हा समाज अगणित तुकड्यांमध्ये कुठेतरी विभागत आहेत आणि या तुकड्यांना एका आभाळाखाली सांधण्याचं काम अक्षर मानव म्हणून आम्ही करत आहोत. अक्षर मानव म्हणजे माणसाला माणूस म्हणून जोडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. सगळी माणसं एका समान पातळीवर राखली पाहिजेत आणि जगली पाहिजेत. माणसामाणसांमध्ये आपुलकी असली पाहिजे, माया असली पाहिजे, माणसं एकमेकांच्या मदतीला उभी असली पाहिजेत. ही उद्दिष्ट घेऊन अक्षर मानव म्हणून आपण काम करतो. ज्ञान आदान प्रदानांची ही कार्यक्रमांची मालिका जी सुरू आहे ती सातत्यानं आपण या कोरोनाच्या काळात सुरू ठेवलीच आहे. पण त्याच गोष्टींना जोडून जगण्याला भेटणारे जे काही विषय आहेत, आपण असं म्हणू आरोग्य, पाणी, चित्रपट, नाटक, साहित्य, संविधान, खेळ यासारख्या तत्सम विषयासंदर्भात वेगवेगळे कार्यक्रम आपलं जगणं समृद्ध करणारे किंवा जगणं समृद्ध करण्याची क्षमता आखणारे साधे कल्पक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपण सातत्यानं आजपर्यंत राबवत आलोय. आणि हे कार्यक्रम महाराष्ट्राबरोबर आता भारतभर आणि जगभरही पोहोचत आहेत. अक्षर मानव आता जगभरही विस्तारते. तर मी असं म्हणेन की जगण्याच्या प्रत्येक अंगाचे नेमके आणि सर्वोत्तम संस्कार करणारे शाळा म्हणजे अक्षर मानव म्हणून आम्ही काम करतोय. अक्षर मानव हे माणसामाणसांमध्ये समन्वय साधण्याचं एक भव्य स्वप्न आहे. माणसांमध्ये आपुलकी, माया, एकमेकांच्या ओळखी व्हाव्यात, एकमेकांची मदत व्हावी, सर्वांनी एकत्र यावं आणि माणसांचं साहजिकच त्या क्षेत्रांचं उत्थान व्हावं म्हणून आपण काम करतोय. त्यांची क्षेत्रही त्याप्रमाणे दर्जेदार व्हावीत, माणसंही मोठी व्हावीत, हा आपला उद्देश आहे. जगात सर्वत्र सर्वच पातळ्यांवर शांतता आणली पाहिजे. माणसाच्या मेंदूतही अखंड शांतता आणली पाहिजे. जगात सर्व माणसं सुखी आणि आनंदी असली पाहिजेत. माणसाच्या मेंदूतलाही द्वेष नष्ट झाला पाहिजे. या पद्धतीनं आपण काम करतोय. तुमच्या सगळ्यांप्रमाणे मीही आज चितमपल्ली सरांना ऐकण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा जास्त वेळ न घेता मी कार्यक्रमाची पुढची सूत्र दीपेश आणि आयोजकांकडे देतो. तत्पूर्वी फक्त तुम्हा सगळ्यांना एकच विनंती आहे. सुरुवातीला अरुण मापारी यांनी जे सांगितलं की अक्षर मानवच्या कार्यक्रमांची जी माहिती आहे फेसबुक असे किंवा यूट्यूब, इंस्टाग्राम, वेबसाईट या वेगवेगळ्या सोशल माध्यमामध्ये, समाज माध्यमामध्ये उपलब्ध आहे. वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून तुम्हीही आमच्याशी जोडले जाऊ शकता आणि या अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा प्रत्यक्ष भाग होऊ शकता. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, धन्यवाद. आपण भेटत राहू, बोलत राहू. धन्यवाद सर. आपण अक्षर मानवची खूपच महत्वपूर्ण माहिती दिली. मी आदरणीय मारुती चित्तमपल्ली सरांना सांगेन की पुढील कार्यक्रम आपण सुरू करावा. बाळासाहेब.
सुरू करायचं का? बाळासाहेब. आज आपणा सर्वांना नमस्कार. आज मी सर्पाविषयी बोलतोय आणि सर्पाविषयीचा जो अभ्यास आहे तो फॉरेस्ट कॉलेजमध्ये 2 वर्षापर्यंत सर्पाविषयी आम्हाला शिकवलं गेलं. नंतर मी बेंगलोरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आम्हाला रॅम्युलस विटेकर हा विषय शिकवायला होते. त्यामुळं याच्याविषयी बरीच माहिती माझ्याकडे जमलेली आहे. पण आज मी विशेष याच्याबद्दल बोलतो की माझ्या ग्रंथातून त्या सर्पाविषयी माहिती आलेली आहे. पण मी आज विशेष सर्पाच्या आवाजावर मी केंद्रित करतोय. कारण शास्त्रज्ञाचं म्हणणं असं आहे की सर्पाला व्होकल कॉर्ड नसल्यामुळं की आवाज ते काढूच नाही शकत. पण जंगलात मी अनेक वेळेला अनेक प्रकारचे साप ओरडताना त्यांचा आवाज ऐकलेला आहे. त्याविषयी मी अधिक बोलेन. साधारण आपल्याकडं 10 प्रकारचे 20 प्रकारचे बिनविषारी साप आहेत आणि 30 प्रकारचे विषारी सर्प आहेत. आता त्यांची नावं वगैरे मी आता सांगत नाही, कारण मी जे पुस्तक लिहिलेलं आहे सर्पावर, रॅम्युलस विटेकरनी ते इंग्रजीत लिहिलेलं आहे, त्याचा मी मराठी अनुवाद केलेला आहे. तर आपल्याला कधी वेळ मिळाला तर ते पुस्तक आवश्यक वाचावं आणि मी जे भाषण करणार आहे त्याच्या संदर्भाने ते पाहावं. आपल्या संस्कृत वाङ्मयामध्ये सर्पाविषयी पुष्कळ वाङ्मय उपलब्ध आहे. विशेषतः भविष्य पुराण जे आहे ते सर्पसंहिताच आहे. त्यात किती प्रकारचे साप आहेत, विषारी कुठले, बिनविषारी कुठले, नंतर ते कसं जंगलात कसं वाचतात, कसं राहतात आणि त्याच्यावर काय उपाय केला जावा याच्याबद्दल. आणि विशेष म्हणजे आपल्या प्राचीन काळापासून साप आवाज करतात हा उल्लेख भविष्य पुराणामध्ये आलाय. तसाच अभिधान जो चिंतामणी हा कोश आहे त्या कोशातही साप आवाज काढत असल्याचा उल्लेख आलेला आहे. विशेषतः मी नवेगाव बांधला असताना जंगलात मी ते भ्रमण केलं. विशेषतः माझ्या बरोबर आदिवासी समाजातले लोक होते. माधवराव पाटील होते, गौंडामध्ये निरगू गौंड होते. तर एकदा आम्ही तळ्याच्या बाजूने जात असताना एक लावा पक्षासारखा हा आवाज आम्हाला आला. तर पाटील मला म्हणाले, तुम्ही हा आवाज ऐकताय का? मी म्हणालो ऐकला, आणि तो कुठल्या तरी लावा पक्षाचा आहे. नाही म्हणाला तो लावा पक्षाचा आवाज नाही आहे, तो सर्पाचा आवाज आहे. त्याला आम्ही महाडोर म्हणतो. आणि महाडोर म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये तर त्याला ते आदिवासी लोक टावऱ्या महाडोर म्हणतात. तर या सापाचा तो आवाज आहे. मग मी इथे पाहिला, आवाज पाहिला वगैरे. आणि तसंच अनेक वेळेला मी जंगलात फिरताना अशाच प्रकारचा आवाज आला. पुढं काही वर्षांनी मी नाशिकला गेलो होतो. तिथं पेठ या फरगाण्यामध्ये त्या भागामध्ये आवारी गुरुजी म्हणून एक बारली आदिवासी होता. आणि तो मात्र सापाच्या आवाजाबद्दल त्याला खूप माहिती होती. तर त्यांनी सांगितले की साप, अनेकदा मी साप पाहिलेले आहेत. तो म्हणत होता साप जो आहे तो पक्ष्यांचे, आपल्या कोंबडीची जी पिलं आहेत ते कुचकुच असं ते आवाज करतात, तर साप तसाच आवाज काढतो.
हे मी पाहिलं, हे त्यांनी सांगितलं. पण हे सर्व कन्फर्मेशन करण्याकरता जे फील्ड वर्क करावं लागतं ते फील्ड वर्क मला करता आलं नाही त्या काळामध्ये. फक्त आवारे गुरुजींनी जी माहिती मला दिली ती मी संकलित करून ठेवलेली आहे. त्यांचं आणखीन एक म्हणणं होतं की हे जे अजगर साप आहेत ते रात्रीला शेळीसारखा आवाज करतात, बे बे बे. मी म्हटलं त्याचा उद्देश काय असा आवाज काढण्याचा. कारण अजगराचं मुख्य भक्ष्य जे आहे ते शेळी आणि शेळीची पिलं आहेत, त्यांना आकर्षित करण्याकरता तो आवाज काढतो. तर मी ते माझ्या नोटबुकमध्ये नोंद केली. पुढं ज्यावेळेला मी संस्कृत लिटरेचर पाहायला लागलो, आपल्या संस्कृत लिटरेचरमध्ये काय लिहिलंय या आवाजाबद्दल, तर ज्यावेळेला ते वाचलं भविष्यपुराणामध्ये अगदी संपूर्ण माहिती आहे त्या सर्पाविषयी. तर त्याविषयी वाचताना माझ्या एक लक्षात आलं की सर्प जे आहेत अनेक शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की ते व्होकल कॉर्ड नसते, त्यामुळे तो आवाज काढू शकत नाही. पण संस्कृत लिटरेचरमध्ये ते आवाज काढतात असं आहे. आणि आधुनिक काळामध्ये माधवराव पाटील म्हणा, हे गौंड लोकातले आदिवासी म्हणा, ते आवारे गुरुजी म्हणा, नाशिकचे वगैरे, ही सर्व मंडळी जे काही मला सांगत होते ते मी सर्व संकलित करून माझ्या एका पुस्तकात तो लेख लिहिलेला आहे. तो त्या जंगलाचे देणेमध्ये सापाचा आवाज असा तो लेख आहे. आपण अधिक माहितीसाठी तो कधीतरी आपण वाचावा. त्या संस्कृत साहित्यामध्ये त्या सापाला एक नवीन शब्द आहे, तो हवेवर जगतो. म्हणजे ते श्वास घेताना तर ऑक्सिजन मिळाला तरी त्याला काही खावं लागत नाही, तो आपल्या ऑक्सिजनच्या वायूवर जगतो असं त्याचा उल्लेख आहे. त्याशिवाय त्याचे किती प्रकार आहेत ते सांगितलेले आहेत. त्यात विषारी किती आहेत, बिनविषारी किती आहेत. आपल्याकडं एक फार मोठी परंपरा आहे. प्रत्येक विषयाला एक मुनी आहे. तर ह्या सर्पाच्या अभ्यासाला कश्यप मुनी आहेत. हे कश्यप ऋषी जे आहेत त्यांनी सर्पाबरोबर अभ्यास केलेला आहे आयुष्यभर, आणि त्याला जे काय अनुभव आले ते आपल्या भविष्य पुराणामध्ये ते संकलित केलेलं आहे. तेही आपण कधीतरी त्या सर्वांचा उल्लेख मला इथं करणं शक्य नाही, पण त्या भविष्य पुराणामध्ये 33वे प्रकरण आहे, ते कंप्लीट सर्पावर आहे, ते आपण वाचावं. आणि त्याचबरोबर रॉम्युलस विटेकरचं पुस्तक आहे, मी त्याचा अनुवाद केलेलं सर्पाचं उल्लेख आहे, त्याच्याशी आपण कम्पेअर करून पाहावं म्हणजे काय केलेलं आहे ते. याप्रमाणे माझा अभ्यास सातत्याने चालू आहे. त्यामध्ये आपले जे विशेषतः आयुर्वेद ग्रंथामध्ये सुश्रुत संहिता आहे, वाग्भट आहे, चरक सुश्रुत आहे. तर या सर्वांनी सापाचे प्रकार सांगितलेले आहेत सर्वात. पण या वाग्भटमध्ये मात्र ते सापाचा आवाज आहे, साप आपला आवाज करतो असा त्याचा उल्लेख आहे. आणि तो पॉइंट मी धरून मग इतर कोश मी वाचले. म्हणजे तर अभिधान कोशामध्ये सर्पाचा आवाज करतो, तो साप हवेवर जगतो असाही उल्लेख आहे. त्या वाग्भटाने सर्पापासून इजा होऊ नये म्हणून काही उपाय सांगितलेला आहे. ते म्हणतात जिथं ज्या भागात सर्प आहे त्या भागात तुम्ही दिवसा चालताना छत्री घेऊन जावं, आणि रात्री जर तुम्हाला प्रवास करायची आवश्यकता पडली तर हातामध्ये काठी आणि त्याला घुंगरू लागलेला असावा. त्या घुंगरूच्या आवाजाने जमिनीवर आपटलं की ते साप बाजूला होतात, आणि आपण त्या प्रवास निर्योगपणे करू शकतो अशाही सूचना दिलेल्या आहेत. त्याचं वर्गीकरण त्यांनी सर्व ग्रंथभर केलेलं आहे. आणि या दृष्टीनं ज्यावेळेला मी अधिक अभ्यास केला त्यावेळेला माझी अशी खात्री झाली की सर्प आवाज करतात.
आणि आता या संबंधाने आपल्याला काही प्रश्न जर विचारायचे असले तर विचारा, त्या अनुषंगाने आपण चर्चा करूया. सर, आपण प्रश्न उत्तरांचा एक स्वतंत्र सेशन आपल्या यानंतर ठेवलेला आहे आणि काही प्रश्न ऑलरेडी जमा झाले. यातला हा जो विषय आपण बोललात सर, यावरचे प्रश्नांची उत्तरं मला वाटतं त्यांना आधीच मिळालेली आहेत. तरी एक दोन प्रश्न आहेत त्यावरती, ते आपण घेऊ. नाही, आपण चालू करू आपल्या चर्चेला. प्रश्न विचारा, आम्ही त्याचं उत्तर देऊ. ओके सर, एक प्रश्न या संदर्भात असा आलेला आहे की सापांना पक्ष्यांचा आवाज काढता येतो का? आता तुम्ही सांगितलं अजगरांना शेळीचा आवाज काढता येतो, त्यानंतर अजून काही कोंबडीच्या पिलांसारखा ते आवाज काढतात. यामध्ये माधव पाटलांनी आपल्याला लावा पक्ष्याच्या आवाजाबद्दल सांगितलं होतं. अजून अशा काही पक्ष्यांचे आवाज साप काढतात का, आपण ऐकलेत का? कुठले? लावा पक्षा व्यतिरिक्त अजून काही पक्ष्यांचे आवाज सापांनी काढल्याची काही नोंदी आहेत का, असा प्रश्न आलेला आहे. काही पक्ष्यांचे आवाज देखील, ते लावा पक्षी आहे, नंतर कोंबडाचे पिलं आहेत त्याच्यामध्ये. तर हे आवाज मी अनेकदा ऐकलेले आहे. तर या प्रश्नाला आणि तुम्ही सांगितल्यानुसार माझ्या स्वतःच्या मनात एक प्रश्न असा आलाय की सापांना आवाज ऐकता येत नाहीत, म्हणजे साप ऐकू शकत नाहीत असं आपण म्हणजे मी आतापर्यंत वाचलेलं आहे. साप स्पंदन किंवा व्हायब्रेशन्स वरून साप ऐकतात, म्हणजे प्रत्यक्ष आवाज त्यांना ऐकता येत नाही. मग साप आवाज काढतात हे थोडस म्हणजे अचंबित करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे त्याचा उल्लेख आहे आपल्या संस्कृत लिटरेचर, त्या आधारानेच मी बोलतो. अरुण सावंतांचा एक नुकताच प्रश्न आलाय की सर्पाच्या आवाजाची ध्वनिफीत किंवा चित्रफीत कोणाकडे उपलब्ध असू शकते का, आणि तशी आम्हाला मिळू शकते का ऐकायला? नाही, ही जी माहिती आहे ना, ती अनेक जवळजवळ 50 वर्षापूर्वी मी जमा केलेली आहे. त्या काळामध्ये कॅमेरा वगैरे एवढ्या इझिली उपलब्ध नव्हते, त्यामुळे मला त्यांचे फोटो घेता आले नाहीत आणि रेकॉर्डिंग करता आलं नाही. सर, एक निसर्ग अभ्यासक आहेत मनीष गोडबोले, त्यांनी विचारले की साप आणि इतर इतर प्राण्या पक्ष्यांचे जे आवाज काढतात त्याला काही शास्त्रीय आधार मिळालेला आहे का, म्हणजे एखाद्या सायंटिफिक मॅगझिन मध्ये किंवा काही शास्त्रज्ञांचे याला पुरावे मिळालेले आहेत का? जे विशेषतः सापाबद्दल बोलताय की पक्ष्याबद्दल? नाही, सापाबद्दल. नाही, मी आता जेवढं सांगितलं तेवढंच माझी ऑब्झर्व आहे, म्हणजे तेवढंच मी आदिवासीकडून ऐकलेलं आहे. आणि काही आवाज मी स्वतः ऐकलेले आहेत. माधवराव पाटला बरोबर लावा पक्षाचा आवाज ऐकलेला आहे. लावा पक्षाचे अनेक प्रकार आहेत, त्या अनेक प्रकारचे थोड्याफार भेदाने तोच प्रकाराने आवाज काढतात. सर, एक फारच कॉमन प्रश्न आलाय, म्हणजे जास्तीत जास्त लोकांचा मुख्य भर एका प्रश्नावर आहे की साप विषारी आहे की बिनविषारी आहे, हे कसं ओळखता येईल? आणि हा मला वाटतं मॅक्झिमम लोकांच्या मनामध्ये पहिल्यांदा साप बघितल्यानंतर हाच प्रश्न नक्की येतो. हो, बघा, आपल्या भारतामध्ये 20 प्रकारचे हे आहेत ते बिनविषारी साप आहेत आणि 30 प्रकारचे विषारी साप आहेत. रॉमिलस विटेकरच्या पुस्तकामध्ये याची रंगीत चित्र दिलेली आहेत. आणि महाराष्ट्रात 4 जो सर्प आहेत ते विषारी आहेत. त्यांचे असे चार्ट बॉम्बे नॅशनल इन्स्टिट्यूट सोसायटीने त्याचे चार्ट तयार केलेले आहेत. ते चार्ट पाहिल्यावर आपल्याला तो साप ओळखता येतो. ते सतत त्याचा अभ्यास केल्यावर येत होतो. सर, एक प्रश्न आलाय, सापाने वाघाला चावण्याची काही उदाहरणं आहेत का? म्हणजे जसं सर्पदंशाने वाघाचा मृत्यू झाला वगैरे असं काही आपल्या काळामध्ये आपण बघितलंय का? नाही, बैलाला वगैरे चावल्याचा परिणाम होऊन बैल मेलेले मी पाहिलेले आहेत, पण वाघाबद्दल माझा अनुभव नाही आहे तो. कारण वाघाला चावणं वगैरे ते अतिशय अवघड आहे. तर एक मांडूळ सापाबद्दल एक प्रश्न आलाय, त्याच्याबद्दल अनेक गैरसमज समाजामध्ये आहेत. त्याविषयी म्हणजे त्यावर आपलं स्वतःचं मत ऐकायची इच्छा आहे सगळ्यांना. बरं,
हा बिनविषारी साप आहे आणि त्याला दोन्ही बाजूला तोंड असतात, तो मांडूळ सापाला. आणि या आदिवाशामध्ये बऱ्याच असं अंधविश्वास आहे त्याच्याबद्दल. त्याला धरतात, ते जादूमध्ये वापरतात, कुठं धन वगैरे असलं तर धन शोधाच्या ह्याच्या बाबतीत वापरतात. पण त्याच्यामुळं धन मिळणार नाही किंवा आणखीन काही जरी केलं तरी ते असत्य आहे, म्हणजे तसं नाही आहे तसं त्या बाबतीत. सर नागराज जरा किंग कोब्रा ज्याला म्हणतो आपण, बरं, फक्त सापांनाच खातो अशी काही समज आहे काही ठिकाणी, तर ते खरं आहे का? बरोबर. हा, आता नागाचे दोन प्रकार आहेत बघा. एक साधा नाग आहे आणि दुसरा नागराज आहे. या दोघातला फरक असा आहे, जो आपला साधा नाग आहे ना तो 5 ते 6 फुटाचा असतो आणि त्याला असं फणी असते, तो अशी फणी काढतो, त्याच्यावर 10चा आकडा असतो, ते आपण ओळखतो नेहमी. पण नागराज जो आहे तो जवळजवळ 16 फूट लांब असतो आणि त्याला फणा नसतं. त्याला तो नुसतं ते तोंड वर करतो पण त्याला फणा नाही काढतं ते. आणखीन एक मुख्य फरक आहे, नागराज जो आहे तो त्याची मादी बांबूच्या जंगलामध्ये घरटी बांधून त्यात ती अंडी घालते आणि उबवते आणि त्यातून एक 20 ते 25 अंडी घालते आणि पक्ष्याप्रमाणे ती उबवते त्याच्यावर. आणि त्या काही दिवसांनी ती पिलं बाहेर येतात आणि जिकडं तिकडं पसरतात ती. छान. बरीच नवीन माहिती आपल्या या प्रश्नांतून प्रश्नोत्तरातून आपल्याला मिळते, कारण काही काही गोष्टी आम्ही ऐकलेल्या नव्हत्या त्याबद्दल. सर एक अनिकेत घुगे यांचा प्रश्न आलाय, साप किती दूरचं बघू शकतात? त्याबद्दल असं काही विधान नाही आहे, पण नागसापाच्या डोळ्यामध्ये विषा अशी दृष्टी असते, त्या दृष्टीतूनही तो विष तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. सर नाही समजलं सर, पुन्हा एकदा सांगा. हा, जे आपले नागसापचे दोन्ही प्रकार आहेत ना, संस्कृत साहित्यात म्हटलेलं आहे, त्याला जी डोळा असतो त्या डोळ्याने देखील विष तो फेकू शकतो आपल्यावर. आलं का लक्षात आपलं? अच्छा, म्हणजे डोळ्यामधून विष ग्रंथी तिथनं त्या काम करतील असं काही आहे? त्या दृष्टीनं तो विषही फेकू शकतो आपल्यावर. अच्छा अच्छा. सर तुम्ही जंगलामध्ये खूप भ्रमंती केलेली आहे. शरद मेश्राम यांनी प्रश्न विचारलाय, बिनविषारी साप वेगात जातात आणि विषारी साप हळूहळू चालतात, हे तुम्ही बघितलंय का? खरं आहे काय? नाही, बिनविषारी विषारी साप जे आहे, साधारण बिनविषारी जे साप आहेत ते असं चालताना असं हे करून चालतात, असं वेटोळे घालतात, नागमोडी वळण घेऊन चालतात. हो. पण वेग कोणाचा जास्त असतो? आणि विषारी साप असं सरळ निघून जातात. त्यांच्या चालण्यामध्ये फरक आहे. अच्छा, म्हणजे विषारी आणि बिनविषारी ओळखण्यासाठी अजून एक हा क्रायटेरिया असू शकतो त्यांच्या चालण्यावरून देखील ओळखू येतात. हो, सरांच्या एका पुस्तकात त्यांनी लिहिलंय. हा, बोला. हा दीपेश सांगा ना प्लीज. हा, सरांनी हा उल्लेख केलाय एका पुस्तकात की जो नागमोडी वळण घेत जातो तो साप विषारी असतो, असं उल्लेख केलेला. बरं. सर आपण सापांच्या आवाजाविषयी जे सांगितलंय त्यामध्ये अरविंद रसाळ यांना इच्छा आहे जाणून घेण्याची की विषारी साप आवाज काढतात की बिनविषारी साप आवाज काढतात, की असं काही नाहीये? फार तसं नाही, दोन्ही करू शकतात. बिनविषारी करतो आणि विषारी करतो. आणि हे जे आवाज काढतात ते भक्ष्य मिळवण्याकरता काढतात. हा, भक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी ते आवाज काढून त्याचं इमिटेशन करून ते जवळ आलं की त्याच्यावर अटॅक करतात. अच्छा अच्छा अच्छा. तर एक शहरी भागातला प्रश्न आहे. शहरी भागामध्ये काय बऱ्याच वेळेला साप दिसतात आणि लोक खूप घाबरतात सापांना.
आणि शहरी भागामध्ये साप दिसल्यानंतर लोकांना शंका राहतात की ज्या ठिकाणी साप दिसलाय तो आता वारंवार त्या ठिकाणी दिसेल का, म्हणजे तिथेच राहतात की ते फिरत असतात मग? नाही, तसं नाही होत बघा. ते काय होतं, साधारण समजा एखादी मादी आहे, त्यांना असे गंधाचे हे आहेत त्यांच्या हा, मुखात, गंध सोडत जातात. अच्छा. आता समजा एखादी मादी गेली एका रस्त्याने आणि समजा वाटेत तिला कोणी मारलं, तर ती गंधवाट सोडलेली असते. त्या गंधवाटाने नर त्या वाटेने जातो आणि मग त्याला तिथं आढळतं की तिला मारलेलं आहे. लोकांना असं वाटतं आपण या मादीला मारलंय, त्या सूडबुद्धीने तो नर आलेला आहे. असं नाहीये त्याच्यामध्ये. तो सर त्या गंधवाटेने येतो. म्हणजे साप माणसासारखे वागत नाही. नाही, तसं नाहीये. म्हणजे सूडबुद्धीने आपल्याला तो खरंच सगळ्या समाजाच्या स्तरामध्ये हा एक समज पसरलेला आहे. आणि म्हणजे आपली जी म्हणजे फिल्मसृष्टीने ते हे सगळं केलंय, सिनेसृष्टीने असे काही सिनेमे बनवलेत आणि त्याच्यामुळे या सापांच्या वागण्याबद्दल अनेक गैरसमज लोकांमध्ये पसरलेले आहेत. हो, त्या नागिन चित्रपटामुळे बरंच गोंधळ माजवलेला आहे. म्हणजे एवढं की इच्छाधारी नाग सुद्धा असतात काय, असे पण प्रश्न लोकांच्या मनामध्ये येतात. असंही आहे, पुष्कळ आहेत लोककथा. तर तुमचं काय मत आहे, इच्छाधारी साप होते का अस्तित्वात किंवा आहेत का? तसं नाही. असं काही नाही. तर धनाजी मुळीक आहेत आमचे रायगडचे अक्षर मानवचे सदस्य, त्यांना प्रश्न पडलाय आणि हा प्रश्न जवळपास सगळ्यांनाच पडतोय की साप घरी दिसल्यानंतर आपण काय करावे. अतिशय साधा प्रश्न आहे. ते अलीकडे बघा, सर्पमित्र आहेत प्रत्येक गावामध्ये. हा, सर्पमित्र आहेत, एक 2-4 लोक तरी असतात. हो, त्यांना बोलवायचं आणि तो पकडून जंगलामध्ये सोडून देतो. अच्छा. सर्पमित्रांचे नंबर आपल्या जवळ ठेवावे लागतील आपल्या भागात जे असतील. हो, त्या भागात सर्पमित्र असतातच. हो, तर आपल्या अक्षर मानवने राज्यभर सर्पमित्रांचे नंबर जमा करण्याची मोहीम सुरू केलेली आहे. आणि ज्या ठिकाणी स्थानिक लेव्हलला तिथले सर्पमित्र जे असतील त्यांची माहिती तिथल्या लोकांपर्यंत असावी असा प्रयत्न आपण करतोय ऑलरेडी. म्हणजे कोणी काय झालं तर त्या सर्पमित्राला बोलवलं की तो बरोबर पकडतो आणि जंगलात नेऊन सोडतो तो. सर, पुणे धानोरी मधून एक सुदर्शन सुशीला लहाडे यांचा प्रश्न आहे या संदर्भात की सर्पमित्र म्हणून काम करण्यासाठी लायसन्स काढण्याची प्रोसेस असते का, आणि असेल तर ती काय आहे हे आपण सांगू शकाल का? ते अलीकडे काय झालंय, या सर्पमित्र जे आहेत, खरं म्हणजे मी त्यांच्याबद्दल असं बोलायला नाही पाहिजे, पण हे सर्पमित्र काय करतात त्याच्यातले काही, सर्वच नाही, जंगलात विषारी साप पकडून आणतात आणि त्याचं विष काढून परदेशी कंपनीला विकतात. हा जवळजवळ इलिगल आता धंदा चालू आहे. आलं का लक्षात आपल्या? तर हे असं जर असेल तर फार दुर्दैवी आहे. हा, दुर्दैवच आहे ते. आणि डिपार्टमेंट त्यांना जंगलात फिरायला, वेगवेगळ्या डिपार्टमेंट नाही, डिपार्टमेंट जंगलात फिरण्याकरता त्यांना सर्टिफिकेट देतात आणि त्या आधारे हे सर्प, जे गावात सर्प पकडलेले ते तर सोडतातच, पण असा कुठलाही साप जंगलात सोडून नाही चालत. तो इस्टॅब्लिश होऊ शकत नाही. सर्पांच्या एरिया असतात, त्यांचं राज्य असतं, त्या राज्यामध्ये कुणालाही नेऊन ठेवलं तर त्या तिथल्या सापाशी तो समरस नाही होऊ शकत. तो जे असं करणंच योग्य नाही. खरं म्हणजे आता हा सेन्सिटिव्ह आहे. हा, मी एक पाहिलं, मी त्याचा सर्पमित्र सापाचा कसा, जे बेंगलोर मध्ये दरवर्षी पार्थ सारथी नावाचे ग्रस्त यायचे नागपूरला
आणि ते सर्पाचं प्रदर्शन करायचे. प्रदर्शन म्हणजे काय, त्यांनी एक काचेची रूम तयार केली. काच असते ना, त्या काचेची रूम तयार केली आणि त्या भागात जेवढे काही साप होते, विषारी बिनविषारी, विशेषतः तो म्हणत होता विषारी साप आहे, आणि ते सर्व साप तो अंगावर खेळवायचा असं, आणि त्याच्यामध्ये राहायचा. आणि लोक त्याचे 5 रुपये देऊन तिकीट काढायचे आणि त्याला बघायला जायचे. आणि मी ज्यावेळेला हे पाहिलं तो हे करतोय, तर ते आमच्या कायद्यामध्ये बसत नाही. ते त्याला मी सांगितलं, हे एक तर बंद करून टाक, नाही तर मी तुझ्यावर ऍक्शन घेईन. तर ते ऐकलं नाही त्यांनी. तर आमच्या डिपार्टमेंटनी सर्व साप त्याला पकडले, सर्व साप जप्त केले आणि आयडेंटिफिकेशनसाठी, कारण कायद्याप्रमाणे जायला लागतं ना, ते आयडेंटिफिकेशनसाठी बॉम्बे नॅशनल इन्स्टिट्यूट सोसायटीला पाठवलं. तर त्याला आश्चर्याचा धक्का बसला की जेवढे विषारी साप होते ना, त्याची तोंड त्यांनी नायलॉननी बंद केली होती, शिवली होती. आणि असे साप तो आपल्या अंगावर खेळायचा. तू खेळणार, तो त्याला चावणारच नाही ना, त्याची तोंड बंद केल्यावर. तर असेही काही जण लोक युक्ती करून पैसे कमवतात. शेतकऱ्यांचा मित्र असलेला जो साप आहे, त्याचा असं व्यावसायिकीकरण करून त्याच्या माध्यमातून पैसे कमवणे हे तर म्हणजे चुकीचंच आहे. असंच. आणि जे सर्पमित्र आहेत, आता अलीकडच्या पिढीतले सर्वांनाच मी दोष देत नाही, पण त्यातले बरेचसे सर्पाचं विष काढून फॉरेन कंपनीला विकतात. आपल्याकडे मुंबईमध्ये इन्स्टिट्यूट आहे, त्या इन्स्टिट्यूट देत नाहीत ते विष, त्यांना देत नाहीत. ते खरं म्हणजे त्यांना दिलं पाहिजे, ते देत नाहीत आणि फॉरेन कंपनीला विकतात. नागपूरला आम्ही बऱ्याच लोकांना धरलं, त्यांच्यावर केस केली, हे केली. ते चालू आहे, पण ते करतातच. ते हळूहळू चालले जायचं त्यांचं. सरांना एक प्रश्न विचारू का? बोला, विचारा. सर, तुम्ही सांगितलं की सापाचं विष विकतात, पण मी स्वतः आता 32 वर्षापासून या क्षेत्रात काम करतोय. तर ते विष काढल्यानंतर त्याच्यावर लिक्विड नायट्रोजन प्रोसेस जर केलं नाही, एक लायफोलायझर नावाचं युनिट असतं, ती जवळपास 15 लाख रुपये किंमत आहे त्याची. तर ती युनिट ठेवणं प्रत्येक सर्पमित्राला पॉसिबल आहे का? ते केलं नाही तर नासलेल्या दुधा एवढी पण किंमत नाही त्या विषयाला. नाही, नेमकं ते काय करतात मला माहित नाही, पण आम्ही त्यांना पकडलेलं आहे. त्यांना शिकते नाही, पण मग नेमकं बातमीच्या मागे पूर्णपर्यंत माग कोणी घेत नाही त्या बातमीचा. ऍक्च्युअल ज्या बाटल्या दाखवल्या जातात यात विष आहे म्हणून, तर त्या डिंकाचं पाणी भरलेलं असतं. कारण तुम्ही जेव्हा 150-200 सापांचं विष काढाल तेव्हा 1 लिटरची बाटली देखील भरणार नाही, एवढं त्याच्यातनं मिळणं पॉसिबल नाहीये. तर त्यामुळे असं होणं पॉसिबलच नाही की फक्त काढलं नेऊन विकू. ते काही दूध विकण्यासारखं नाही की पटकन गाई म्हशीचं दूध काढलं बाजारात नेऊन विकून टाकलं. तर ते त्यांनी जे कलेक्ट केलं ते आम्ही ज्याला हे जप्त केलं आणि ते बॉम्बे नॅशनल सोसायटीकडे पाठवून दिलं. नाही, मग बहुसंख्य बातम्यांमध्ये जे आतापर्यंत मी ज्या बातम्यांचा अभ्यास केलाय त्याच्यात हेच होतं, मीडिया फक्त त्याला अतिरंजित करून प्रसारित करत असतो आणि सर्पमित्राला आरोपीच्या पिंजऱ्यात मोकळं. मला मान्य आहे की आमच्या क्षेत्रात काही चुकीचे लोक पण आले, पण त्यांच्यामुळे सगळ्यांचं नाव बदनाम होणं हे योग्य नाही. बरोबर आहे. मनीष गोडबोले आरोप नाही का सगळ्यांनी बरोबर सर, तुम्ही ऐकून घ्या. एक तर पहिली गोष्ट अशी की विष असं विकताच येत नाही कोणाला. त्याच्यासाठी लिक्विड नायट्रोजन मध्ये प्रोसेस झालं, ते काढल्यानंतर 10-15 मिनिटात त्याच्यावर प्रोसेस झाली नाही तर त्याला नासलेल्या दुधा एवढी किंमत नाही. मनीष गोडबोले, तुम्ही ऐकून घ्या. सरांनी आधी स्पष्ट केलं आहे की या क्षेत्रामध्ये सगळ्याच प्रकारची लोक आलेली आहेत आणि वाईट प्रवृत्तीची लोक आलीत. आणि जे तुम्ही आता सांगितलंय की या विषयावर काही प्रोसेस करावी लागते, मान्य आहे तुम्हाला, हे तुमचं म्हणणं मान्य आहे मला की सगळ्या लोकांकडे ती यंत्रणा नसावी.
पण यामध्ये आंतरराष्ट्रीय रॅकेट्स आहेत, मीडियामध्ये या काही गोष्टी प्रूव्ह केलेल्या आपण वाचलेल्या आहेत, तुम्ही पण वाचलेल्या असाल. तुमच्यावर दोषारोप करण्याचा हा उद्देश नाहीच आहे, पण या क्षेत्रामध्ये चुकीच्या वाईट प्रवृत्ती घुसल्या नाही पाहिजेत, हे तुम्हाला मान्य नाहीये का? त्यामुळे नाही, अशा काही मान्यता आहे, मला हे लोकांमुळे मान्य आहे की वाईट प्रवृत्ती आल्या नाही पाहिजे, पण जेव्हा 10 लोक काम करणार, आणि यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे की वन विभागाने सर एक स्पर्धात्मक परीक्षा घ्यावी, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम, ज्यातनं 100 पैकी 60 गुण ज्याला मिळतील त्याचं पासिंग करून मग त्याचं प्रॅक्टिकल घेऊनच त्याला सर्पमित्र म्हणून होण्यासाठी एक ओळखपत्र ऑथोराइज द्यावं, आणि मगच त्याला, जो त्याच्याकडे ओळखपत्र नसेल त्याने केलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा. पण हे कधीच सांगून सुद्धा याच्यात काहीच होत नाही वन विभागाकडनं. म्हणजेच बोलले आपण विषयाला दुसरं स्वरूप देऊ नये. आपण मुख्य मुद्द्याकडे करूया. आपल्या चर्चेचा मुद्दा नाहीये, वेळ कमी आहे, तुम्ही प्रश्नांना. नाही, मी कुणावर आरोप नाही करत. माझी जी आता मध्ये एक या वर्ध्यामध्ये एक केस झाली, त्या माणसाने त्या माणसाचा खून केला, त्या सर्पमित्राने. सर्प त्याच्या घरात सोडले आणि तो सर्प चावून मेला. ह्याला काय म्हणायचं? नाही, हे चुकीचंच आहे, बिलकुल चुकीचं आहे. नाही, त्या वाईट टेंडन्सी बद्दल मी बोलतो. सर्वच लोक तसे. माझा फक्त विष विकणं या गोष्टीला ते सायंटिफिकली शक्य नाही, असं विष विकणं, एवढंच माझं हे सांगणं. नाही, डिपार्टमेंटने त्यांना पोलिसाच्या ताब्यात दिलेलं आहे, ते चालू आहे प्रकरण सर्व. सर, महाराष्ट्रात कुंकुळ्यासारखा आढळतो का? नाही, महाराष्ट्रात आढळत नाही. सर, धामण साप सापाची अंडी खातो दुसऱ्या? हे कोण बोलतंय? सर, मी अमेय लोहार बोलतोय. हा, सगळ्यांनी लक्षात घ्या, तुम्हाला विचारायचे आहे, तुमचे प्रश्न एकामागे घेत आहोत आपण. अशाने काय होईल, आपल्या कार्यक्रमाचा रसभंग होईल. सगळ्यांनी थोडासा नियम पाळा. आपण पुढे जाऊयात. सर, एक प्रश्न साताऱ्यावरून विवेक देशमुख यांनी विचारलेला आहे की सापाची आयु मर्यादा किती असते, कारण याबद्दलही बऱ्याच लोकांचे संभ्रम आहेत. साप बरीच वर्ष जगतो असं सांगितलेलं आहे, पण तो फार वर्ष जगत नसावा. ते निसर्गामध्ये ज्या घटना घडतात त्यामध्ये त्यांचा मृत्यू होत असावा, पण ते दीर्घायुष्य असतात असंही म्हणलं जातं. ते पण असं कोणी सापाचं एज काढलेलं नाही बा तो इतकी वर्षे अमुक जगतो. साधारण साप एक 20 ते 25 वर्ष जगतो असं रेकॉर्डला आहे. तो जे आपलं जे प्रिझम्पशन आहे तो खूप वर्ष जगतो, 100-150 वर्ष जगतो. त्याला त्याच्या अंगावर केस येतात, डोक्यावर केस येतात असं म्हणलं जातं. त्या मात्र बरोबर नाही आहे तसं प्रिझम्पशन. सर, एक अजून प्रश्न असा आहे, जंगलांच्या परिसरामध्ये असलेल्या रस्त्यांवर जसे वन्य प्राणी अपघातामध्ये मरण्याचे प्रमाण वाढलेलं आहे, तसं सापांचं सुद्धा आहे. तर रोड किल्स मध्ये साप मरू नयेत म्हणून ते उपाय करता येऊ शकतात का? आपलं काही याच्यावर मत आहे का? या रोडमुळं, हायवेमुळं ते इतकं केअरलेसली व्हेकल चालवतात, त्यामुळं शेकडो साप मेलेले आपल्याला आढळते. विशेषतः ह्या पुणा मुंबईच्या हायवेवर खूप साप मिळतात. त्याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं. त्याला काही पर्याय तुम्हाला काही सुचवता येईल? नाही, व्हेकल तुम्ही हळू चालवायला पाहिजे. तो साप दिसतो ना तुम्हाला लाईट मध्ये, 100 फूट तरी तो दिसतो तो अगोदर तुम्हाला. जर तो क्रॉस करतोय त्याला क्रॉस करू द्या. म्हणजे वाहन चालकांनी थोडीशी काळजी घेऊन वाहन चालवू वाचू शकतात. वाहन चालकच केअरफुली नाही राहायला पाहिजे, त्याने त्या सापाला वाचवलं पाहिजे. असं होत नाही. पण सर, लहानपणापासून आम्ही शाळेमध्ये जाताना डोंबाऱ्यांचे खेळ बघायचो. विनय कुलकर्णींचा एक प्रश्न त्या संदर्भात आहे. डोंबारी काय करायची की साप त्यांच्या टोपलीमध्ये ठेवायचे आणि त्यांच्याकडे एक मुंगूस असायचं.
मग ते आम्हाला सांगायचे की आम्ही साप आणि मुंगसाची लढाई तुम्हाला दाखवणार. त्यांनी दाखवली कधीच नाही महाभारतातील त्या खेळामध्ये, पण ती बघण्याची उत्सुकता मात्र नेहमीच लागून राहिली आहे. त्यांचा प्रश्न त्या संदर्भात आहे, मुंगसाच्या शरीरामध्ये काही अँटीबॉडीज असतात का की ज्यामुळे सापाचं विष त्याच्यावर प्रभाव टाकत नाही? नाही होत. आता बघा, माझ्या निरीक्षणाप्रमाणे मी वुड्स या वनाधिकाऱ्यांचा आर्ली म्हणून एक कथा लिहिलेली आहे माझ्या अरण्य याच्यामध्ये आहे तिथं. तर ते सांगतो, तो जो वनाधिकारी वुड्स होता तो जंगलातल्या बंगल्यामध्ये राहत होता. एके दिवशी त्याने बाहेर आला तर मुंगूस आणि सापाची लढाई चालू होती. ते झुंजत होते. तो बघत होता त्यांच्यावर आणि त्याला ही जिज्ञासा होती की सापाने मुंगसाला जर दंश केला तर मुंगूस पुढं काय करतो, हे त्याचा ऑब्झर्वेशनचा विषय होता. आणि ते होत असताना झटपट त्या नागाने मुंगसाला दंश केला आणि मुंगूस लगेच तिथून जो पळत सुटला तो जंगलात गेला. तिथे एक कंद होते, त्याला माहित होते कंद. ते कंद खाल्ले त्यांनी. त्याला थोड्या वेळाने बरं वाटायला लागलं आणि तो निघून गेला. मग त्या अधिकारी त्याच्या मागत होते दुर्बीण घेऊन. त्यांनी तो कंद काढला, कुठलं रोप आहे कुठलं झुडूप आहे पाहिलं आणि ते त्यांनी मद्रासला गॅम्बल नावाच्या वनस्पती शास्त्रज्ञाकडे पाठवला तो नमुना. तर ते सर्पगंधा होती. तर सर्पगंधाचा शोध असा लागला आणि आता ते सर्पगंधा आपल्या सापाच्या विषयावर अँटीडोट म्हणून वापरतात. आपलं समाधान झालं का त्याच्याने? हो सर, नक्कीच. हा, व्यापारी सर, तुमचा स्पीकर. व्यापारी सर, अरुण व्यापारी, तुम्ही म्यूटवर आहात. हो, सॉरी, माझा आवाज म्यूट होता त्यामुळे. सर, तो नागाच्या मागील बाजूचा जो 10चा आकडा आहे किंवा कधी कधी 0चा आकडा असतो, तर हा काय प्रकार आहे असा एक प्रश्न प्रगती हेमंत यांनी विचारलाय. नाही, ते जो फणा काढतो ना तो मी सांगितलं, जो नागराज असतो त्याला फणा नसतो, तो नुसताच असं वर डोकं करतो. पण जो नाग असतो साधा तो फणा काढतो आणि तो 10चा आकडा आहे. ते त्याच्या शरीरावर तो आकडा दिसतो. त्याची शरीराची रचनाच अशी आहे, त्या फण्याची रचनाच अशी आहे की तो फणा काढली की 10चा आकडा दिसतो. त्याला असं कारण देता नाही येणार 10चा आकडा का दिसतो. तो 10चा आकडा दिसतो. एक प्रकाश वणवे यांचा प्रश्न आहे की नागाच्या मागच्या भागाला सेन्सेशन नसते, हे खरं आहे का? मागचा म्हणजे पाठीचा भाग तर त्याच्यानं विचारायचा आहे का? नाही, सर्व सेन्सेशन असतं, त्याला सेन्सेशन असतं. अच्छा, प्रकाश वणवे, नागाच्या मागच्या किंवा सर्वच अंगाला सेन्सेशन असतंय असं सरांचं म्हणणं आहे. एक प्रश्न थोडा वैद्यकीय क्षेत्रातून आलाय की साप चावल्यानंतर ऍक्च्युली विषारी साप आणि बिनविषारी साप कसे ओळखायचे, आणि बिनविषारी सापांचं प्रमाण जास्त आहे असं आपण म्हणतात सर. तर मग एखाद्या व्यक्तीला साप चावला तर बऱ्याचदा त्या व्यक्तीला दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर डॉक्टर लोक जास्त दिवस ऍडमिट ठेवतात. नक्की काय आहे आता? हा त्यांचा आरोप आहे का प्रश्न आहे हे नक्की कळलं नाही. दादासाहेब दुपारे यांचा प्रश्न आहे. नाही, त्याचं काय होतं बघा, कुठला साप चावला तो रोगी जो सांगू नाही शकत. तो एवढं म्हणतो की मला साप चावला आणि तर काही बिनविषारी साप आहेत ना, ते चावा घेतात पण विष चढत नाही त्याच्यामुळे. विषारी साप आहेत ते तुम्हाला ते ओळखता आले पाहिजे. आणि आपल्या महाराष्ट्रात 4 साप आहेत तसे. अच्छा. आणि 4 बॉम्बे नॅशनल इन्स्टिट्यूट सोसायटीने त्याचे रंगीत चार्ट तयार केलेले आहेत. ते 4 ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये लावले पाहिजे, किंबहुना आपल्याकडे पाहिजेत कुठल्या संस्था. आता तुमची संस्था आहे, तुमच्या संस्थेमध्ये ते चार्ट हवे आहेत. ते चार्ट बघून तुम्हाला पाठ होऊन जाईल किंवा
विषारी साप असा असतो, नाग असा असतो. नक्कीच सर, ही चांगली सूचना आहे. म्हणजे सापांच्या वेगवेगळ्या जातींबद्दल माहिती देणारी काही पोस्टर्स किंवा याची जागृती होणं अपेक्षित आहे. आपल्या अक्षर मानवतर्फे आपण याचा प्रयत्न नक्कीच करू सर. हा, आणि रॅम्युलस विटेकरचं त्या पुस्तकाचा मी मराठी अनुवाद केलेला आहे. त्या पुस्तकात रंगीत चित्र आहे. ती रंगीत चित्र ही सारखी पाहिली तर त्याचे ठिपके हे ते, आणि हे सर्व विषारी साप आहे ना, ते दुरून अतिशय सुंदर दिसतात, रंगी बेरंगी. तर ते त्यांचं वैशिष्ट्य जर ते लक्षात आणलं तर मग आपल्याला कुठला साप चावला हे सांगता येईल. ओके. आणि वासंतींचा प्रश्न. हा, बोला बोला बोला. वासंती यांचा एक प्रश्न आहे. आता हा सिनेमा प्रभावित प्रश्न दिसतोय. 5 तोंडी किंवा अनेक साप अस्तित्वात आहेत का? नाही, ते सर्व पुराणातली गोष्टी आहेत, त्या प्रत्यक्षात तसं नसतं. सर, आता सोशल मीडिया मधनं काही 2 तोंडाच्या सापांची किंवा अशी काही फोटो प्रसारित होत राहतात. ह्या गोष्टी खऱ्या असाव्यात, किमान 2 तोंडाचे साप असतात? नाही, असं नसतं. म्हणजे शास्त्राप्रमाणे तरी असं नोंद नाही. कथेमध्ये एवढी सर्पावर शास्त्रीय पुस्तक आहे, तिथं असंही 2 तोंड किंवा 5 तोंड किंवा 10 तोंड असतात असं कुठेही उल्लेख नाही. तर आमचे अक्षर मानवचे रोहिदास कवळे यांचा प्रश्न आहे. काही चित्रपटामध्ये दाखवले गेले की साप चावल्यानंतर तोंडाने विष शोषून काढले जाते, ते योग्य की अयोग्य? नाही, ते विष तुमच्या याच्यात जाईल ना, ते योग्य नाही आहे. साप चावल्यावर ते त्याच्या वरच्या बाजूला अशी पट्टी बांधतात जोरानं घट्ट, की ते साप ते विष अंगात चढू नये म्हणून. आणि मग ते औषध उपचार करावा. आदिवासींकडे त्याच्यावर सर्पदंशावर औषधं आहेत, पण ते सांगत नाही. माझ्यासारख्या माणसालाही त्यांनी पत्ता लागू दिला नाही. ते त्यांचं म्हणणं होतं, तुम्ही शास्त्रज्ञ आहात, आधी ते वनस्पती दाखवल्यावर तुम्ही ते लिहिणार त्याच्याबद्दल, आणि लोक ती वनस्पती काढून नेणार, आमच्याकरता काय राहिलं मग. तर ते म्हणाले, तुम्हाला साप चावला तर तुम्हाला मरू देणार नाही, त्याची खात्री आहे, तर तुम्ही देऊन घ्या आमच्याकडून. पण मला कधी साप चावला नाही. याच्याकरता कारण काय, ते त्या आदिवासामध्ये अशी पांढरीची काठी मिळते, अशी पांढरीची काठी मिळते. ती जर तुमच्या जवळ असली तर तुम्हाला सापापासून काही भीती नाही. आणि जी आयुष्यभर ती गेली 50 वर्ष मी जंगलात ज्या वेळेला गेला, ती काठी घेऊन जात असे. मचाणीवर झोपलो तरी ती काठी माझ्या उशाला असेल, कुठेही गेले तरी काठी माझ्या बरोबर असेल. आणि त्या काठीमुळं मला कधी सर्पदंश झाला नाही. तर ती काडी कशाची असेल? ती आदिवासी तुम्हाला देतात ती. अच्छा. मी ती काठी पहिल्यांदा गोनी दांडेकर पाहिली. अच्छा. आपले आप्पा दांडेकर आहेत ना, त्यांच्याकडे पाहिली काठी. आणि तशीच काठी त्यांनी सांगितलं असं असं आहे, आदिवासी हे मंत्र वगैरे घालून देतात, त्याप्रमाणे मी ती मंत्र वगैरे जे काय त्यांचे सोपस्कार आहेत ते करून त्यांनी मला ती काठी दिली. आणि ती काठी अजूनपर्यंत माझ्याजवळ आहे. त्या 50 वर्षात मला कधी सापाने चावलं नाही, कधी स्पर्श केला नाही, काही. अरुण सर, एक प्रश्न विचारायचा आवडत नाही. हॅलो. हा, बोला बोला बोला. हा, अरुण सर, एक प्रश्न विचारायचं मोहरत नाहीये, क्षमा करा, मी तुम्हाला विचारतो. चेतनपल्ली सर, मला एक प्रश्न विचारायला आवडेल. आताच तुम्ही सांगितलं की जंगलात फिरताना तुम्ही एक काठी घेऊन वगैरे फिरत होता, आणि आता आप्पांचाही उल्लेख झाला, गोनी दांडेकरांचा.
तर हो, तुम्ही हो. जंगलात फिरत असताना किंवा सापाविषयी अभ्यास करताना तुमच्या जवळ अनेक अनुभव साचलेले आहेत. तर एक लक्षात असलेला कोणता असा अनुभव तुम्हाला आमच्यासोबत तिथं शेअर करायला आवडेल? कशाविषयी? सापाविषयी? सापाविषयी किंवा याच विषयी जंगलात फिरत असताना तुम्हाला आलेला अनुभव जो नेहमी स्मरणात आहे तुमच्या. नाही, मला असे काही अनुभव नाही आले हो. हे बघा, आपण जे वन्य प्राणी पाहायला जातो ना, त्यावेळेला काही पथ्य आहेत ते पाळावे लागतात. आपण कधी पाळत नाही ते, आणि म्हणतो वाघ नाही दिसला, बिबट नाही दिसला. कारण ती पथ्य म्हणजे तुम्ही कांदा आणि लसूण खायला नाही पाहिजे. त्यामुळं तुमच्या शरीराचा वास वन्य प्राण्याला येतो आणि वन्य प्राणी तुमच्यापासून दूर राहतात. कित्येक वेळेला ते दिसतही नाही तुम्हाला आणि तुम्ही निराश होता की बा काहीच दिसलं नाही. पण तुम्ही स्वतः काय खाल्लंय, काय केलं? कित्येक लोक बियर पितात, हे करतात आणि जंगलात फिरतात. त्यांना कसं दिसणार? दिसणारच नाही त्यांना, कारण त्याचा वास त्यांना येतो. आणि मी जंगलात गेले तर मी पाहिलं हमेशा मला वाघ दिसलेत, बिबट दिसलेत, हरणं पाहिली, सांबर पाहिले, हे पाहिलं. त्याचं कारण हेच आहे की तुमच्या शरीराचा अप्रिय असा वास त्यांना येतो आणि त्यांना वाटतं की ह्या माणसापासून आपल्याला घात आहे आणि दूर राहिलं पाहिजे. तर ते 1-2 किलोमीटर ते दूर राहतात. हा वास 1-2 किलोमीटर जातो आपल्या लसूण आणि कांदा खाल्ल्याचा. तर एवढं पथ्य कोणी पाळत नाही ना. ते आम्ही अनेकदा त्यांना सेन्सस मध्ये भाग घ्यायला लावतो. ते बियर पितात, तसं त्या मचानेवर बसतात. कुठलंही जनावर तिथे येत नाही. बरं, अरुण सर पुढचे प्रश्न विचारू. खरंय सर, जंगलात जायचं म्हटल्यानंतर जंगलाचे काही नियम पाळावेच लागणार आहेत. आणि तुम्ही सांगितलं तसे अनुभव खूप येत आहेत आता आम्ही. हो. आणि आपल्या अपेक्षा मात्र फार असतात की आम्ही तसंच व्हायला पाहिजे. तर आपल्याला जंगलाच्या मनाने घ्यावं लागेल, जंगलामध्ये जंगलाचं व्हावं लागेल. हा, तर त्यांचे काही नियम आहेत ते पाळायला पाहिजे ना आपण. कित्येक वेळेला बियर पितात, दारू पितात. नाही, खरंच हे सगळं बंधन नाही घालू शकत. ते चुकीनं वागतात ते, पण ते कसं वागतात हे आम्हाला कुठल्या कायद्याने त्यांना सांगायचं. तो दिसल्याबरोबर आम्हाला तो काय आहे ते सर्व ओळखू येतात. तो प्यालेला आहे, हे आहे. मग तशाच परिस्थितीत ते फिरत असतात. आल्यावर म्हणतात आम्हाला जनावर दिसलंच नाही काय. कसं दिसेल तुम्हाला? ते जंगलातील काही नियम आहेत ना. खरंय सर. वन्यजीव विभाग आता बरीचशी काळजी घेताना दिसतोय. दरवर्षी आम्ही जंगलांमध्ये फिरायला जातो तेव्हा बाहेर चेक होतात गोष्टी. काही अंशी याला आळा बसेल असं वाटतं या गोष्टींनी, कारण नियम हे कडकच असले पाहिजे. हो, खरं आहे. हा नियम आम्ही कसा करणार? तो कांदा खाल्ला आणि लसूण खाल्ला, त्याच्यावर आम्ही कसं बंधन घालणार? नाही, काही गोष्टी या स्वतःवरूनच पाळाव्या लागणार आहेत. आणि ज्या अर्थी आपण जंगलामध्ये जातो, भ्रमंती करतो, तर आपण निसर्गप्रेमी, जंगलप्रेमी म्हणून जाणार असतो. हा, तर तसं पाहिजे ना. ते तसं वागत नाहीत ना लोक. नक्की. सर, एक प्रश्न घेतो. अरुण सावंत यांचा प्रश्न आहे. तुम्ही जंगलामध्ये फिरलात, तुम्ही जंगलाच्या खूप सफाऱ्या केल्यात, तुमचं आयुष्य तिथे गेलंय. तर तुम्हाला अनेकदा सर्प भेटले असतील रस्त्यामध्ये. तुम्हाला सर्प चावले नाहीत असं तुम्ही सांगितलंय, पण जसं काही लोक झाडांशी संवाद करतात, तुम्ही अरण्याशी संवाद करतात, तसा सर्पांशी संवाद होऊ शकतो. सर्प जेव्हा मुखावाटे काही फुटकारतो, त्याला काही व्यक्त व्हायचं असतं का? आणि तसं काही असेल तर ती भाषा कशी समजावी? म्हणजे असं काही अनुभव आहेत का? प्रयोग झाले नाही आहे. काही पथ्य पाळलं तर याच्यापासून तुम्ही हे राहता, म्हणजे सुरक्षित राहता. आता तुम्ही कित्येकदा म्हणताय हरणं नाही दिसली, वाघ नाही दिसला. त्यांना आपल्या शरीराचा वास येतो. तुमच्या शरीराचा
फ्री वास आला की ते ओळखतात की या माणसापासून आपल्याला धोका आहे. तुमच्याजवळ जरी रिव्हॉल्वर असला, लपून ठेवला असला, तर त्यात जी काडतूस असते ना, त्या काडतूस मधल्या हे पावडरचा वास त्यांना येतो की तुमच्यावर हत्यार आहे. तुम्ही जंगलात गेलात ना, तुम्हाला पॅरलल वाघ आणि बिबट चालतात आपल्या बरोबर, आपलं निरीक्षण करतात. आपण म्हणतो मी आपण निरीक्षण करतो, पण तेच आपलं निरीक्षण करत असतात. छान, इंटरेस्टिंग आहे. पथ्य पाणी जर सांभाळलं ना, तुम्ही पुष्कळ काही पाहू शकता. म्हणजे तर एक बऱ्याच लोकांनी कॉमन एक प्रश्न विचारलाय नागमणी संदर्भात. तर हे नागमणी बद्दल बऱ्याच लोकांना उत्सुकता आहे जाणून घेण्याची. असं काही अस्तित्वात नाहीये. मी आपल्याला एक माझा अनुभव सांगतो. नवेगावला हे मोठे जे हे आहेत कर्कोचे, त्याला ऍडजस्टंट स्टोर्क म्हणतो आम्ही. त्याचे 2 प्रकार आहेत. तर हे जे कर्कोचे आहेत ते ब्रह्मदेशावरून येतात, म्हणजे म्यानमारहून, आणि आमच्या नवेगाव याच्या सरोवराच्या काठी ते आपली घरटी बांधतात आणि ते करू नावाच्या झाडावर बांधतात. हे करू नावाचं झाड आहे, त्याला बॉटनिकल सर्क्युलिया फिओडिटा त्याचं बॉटनिकल नाव आहे. त्याची जी ते उंच वाढतात, जवळजवळ 50 फुटापर्यंत वाढतात, आणि अशा झाडावर हे कर्कोचे आपलं घरटी बांधतात. आदिवासींचा असा समज आहे की त्या घरट्यामध्ये पक्षाच्या त्याच्या मस्तमध्ये सर्पमणी आहे, हे त्यांचं प्रिझम्पशन आहे. म्हणजे तर तो मिळवण्याकरता त्यांचा प्रयत्न चालू असतो. ते साधारण ही मादी जी आहे ना, ती अंडी उभवत असताना तिची पिलं व्हायची वेळ येते, त्याला आम्ही वसू बसलो म्हणतो. तर त्या 1-2 दिवसात ती अजिबात हालत नाही तिथून, घरट्यातून. तर अशा वेळेला ते आदिवासी वर जातात आणि दुसरे काही आदिवासी असं घोंगडं करतात. म्हणजे ते वरून पडलं तरी ते जमिनीवर पडून येतो कर्कोच्या, आणि तो वरून काठीनं मारतो त्या पक्षाला, मरेपर्यंत मारतो आणि खाली सोडून देतो. ती जी झोळी आहे त्या झोळीत येऊन ती पडतं, आणि त्यांनी ते सर्पमणी काढायचा प्रयत्न केला. त्यांना सर्पमणी असा काही मिळाला नाही, पण त्याचा जीव गेला त्या पक्षाचा. हे मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. मग त्याच्यानंतर मी अगदी नियमच केला की हे पक्षी जिथं जिथं गलती करतात त्याच्यावर तुम्ही नजर ठेवा. फॉरेस्टर गार्डनला त्यांना आज्ञा दिल्या, सूचना दिल्या की मी या दिवसात, तुम्ही पावसाच्या दिवसात ती घरटी आहे ती घरटी सांभाळा. पण असं सर्पमणी नावाचं काही नाहीये. त्याच्याने विष उतरतं, हे होतं, असं पुष्कळ कथा सांगतात, पण ते सर्व काही खरं नाही. विनाकारण त्या पक्षाचा जीव जातो. खरंय. अशा अनेक गैरसमजुतीमुळे सापच काय, पण अनेक वन्य जीवांना धोका निर्माण होतो. दुसऱ्या पक्षालाही मारताना तुम्ही. तर याबद्दल नक्कीच जागृती होणं खूप गरजेचं आहे. वन्यजीव विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग आणि अनेक शासकीय स्तरावर, तसंच अक्षरमानूसारख्या सामाजिक काम करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून ही कामं व्हायला पाहिजेत. या चर्चेमधून असे काही मुद्दे नक्कीच समोर येत असतात, आणि यावर प्रत्यक्ष काम, म्हणजे कुठलेही वैयक्तिक दावे न ठेवता यामध्ये प्रत्यक्ष फील्डवर्क करून ही काम करावं अशी गरज काळाची निर्माण होते आहे. सर, अजून बरेच ती दृष्टी माझ्याकडे होती, म्हणून जे जादूगार म्हणून असे आदिवासीमध्ये लोक असतात ना, ते औषध देणारे वगैरे, त्यांच्यावर मी नजर ठेवायचा, त्यांच्या मुवमेंटवर. ते कुठं जातात रोज, काय करतात,
विशेषतः यांचा जो ब्रीडिंग सीझन असतो पक्ष्यांचा, त्या सीझन मध्ये त्या झाडाचं संरक्षण करण्याकरता गार्ड तिथं असेल नेहमी. आणि मी ते होऊ दिलं नाही. आता माझ्या एरियामध्ये ते होऊ दिलं नाही, पण ते सर्व महाराष्ट्रभर करतातच ना. ती झाडं महाराष्ट्राच्या जंगलात आहेतच, ते लोक एवढी काळजी नाही घेत. तुमच्यासारखे संवेदनशील लोक त्या डिपार्टमेंटमध्ये असणं खूप आवश्यक आहे आणि यांचं उद्बोधन होऊ शकतं हे करण्यासाठी पण विभागाने पुढाकार घेतला पाहिजे आणि हे वारंवार करत राहिलं पाहिजे. हो, ते एक तर ना बघा, माझ्या पुस्तकामध्ये हे मी सविस्तर लिहिलेलं आहे, पण कोणी वाचत नाही ते. नाही सर, तुमची पुस्तकं खूप वाचतात लोक. सर तुमची सगळी पुस्तकं मी वाचलेली आहेत. माझ्याकडे फक्त पक्षीकोश आणि मत्स्यकोश नाहीये, जो मी मागवलाय नागपूरवरून साहित्य प्रसारकडून. बरं, एक प्रश्न सर एकांनी विचारलाय. नाही, सांगतो ऐका. हा पक्षीकोश आउट ऑफ प्रिंट झालेला आहे. येस येस. त्याच्या प्रकाशाला मी विनंती केली आहे की तो रिप्रिंट करा. आणि मत्स्यकोश ना अजून माझ्याकडे फक्त नोट्स आहेत, मी लिहिला नाही अजून. आम्ही वाट पाहतोय सर आम्ही. हो, थँक्यू. वर्ध्यामध्ये आपली भेट झाली होती सर, त्यावेळेला तुमचं मत्स्यकोशावरचं काम सुरू होतं. सर एकाने प्रश्न विचारलाय की तुमचं सापाविषयी जे पुस्तक आहे त्याचं प्रकाशन कोणतं आणि कुठे मिळेल? ते रामिलस विटाकरचं ओरिजिनल पुस्तक आहे, इंग्रजीत आहे ते. त्याचा मी मराठी अनुवाद केला आहे आणि नॅशनल बुक ट्रस्टने तो अनुवाद प्रसिद्ध केला आहे. आणि ते पुस्तक मिळायचं ठिकाण म्हणजे नॅशनल बुक ट्रस्ट दिल्ली. बरं, त्याच्या शाखा कुठं नाही आहेत आपल्या महाराष्ट्रात. मुंबईमध्ये एक शाखा आहे, पण ती पद्धतशीर चालत नाही. ती अनेक वेळा त्यांच्याकडे ती पुस्तकं नसतात, आपल्याला हवी ती पुस्तकं नाही मिळत. त्यामुळे दिल्लीत कोणी गेलं ना, त्या नॅशनल बुक ट्रस्ट मधच्या ऑफिसमध्ये जाऊन खरेदी करायचं, एवढा एकच मार्ग आहे. आणि वाचा, मी आपल्याला विनंती करेन. मी ते मराठीमध्ये मला करायला 1 वर्ष लागलं, अनुवाद करायला. हजारो पुस्तकाचं मी वाचन केलं. त्या पुस्तकाचे मराठी नावं शोधून काढली, जे मिळत नव्हती ती कॉइन केली. नक्कीच सर. ती सर्वांची तक्रार आहे की ते पुस्तक नाही मिळत. ते पुस्तक ते मिळेल ते दिल्लीलाच मिळेल. ते तुम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही बुकशॉप मध्ये नाही मिळणार. थँक्यू सर. तुम्ही तुमच्या पुस्तकाबद्दल जी माहिती दिली त्यातनं बरेच लोक ती पुस्तकं मिळवतील आणि नक्कीच वाचतील. आणि सर तुम्ही जे म्हणालात की पुस्तकं वाचत नाहीत लोक, तर आता लोक वाचायला लागलीत सर. आम्ही अक्षर मानवच्या माध्यमातून रेग्युलर अड्डे घेतो, वाचन अड्डे घेतो, वाचन कट्टे घेतो. आणि मी स्वतः इथे लोणारमध्ये तुमच्या पुस्तकांचे आमच्या वाचन संघ आणि अक्षर मानवच्या माध्यमातून पारायण केली सर. मी तुमच्यावर कसला आरोप नाही करत, पण माझं एकूण जनरल ऑब्झर्वेशन आहे ना, लोक बरेच वेळेला ते वाचत नाही, काही माहिती नसतं. तर एक कॉमन प्रश्न एक आलेला आहे. अनेक लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून काही प्रश्न विचारले, त्याचा एक संक्षिप्त रूपामध्ये मी प्रश्न विचारतो. काही लोकांनी काही वनस्पतींची नावं घेऊन आणि काही लोकांनी सापाच्या घरी निघण्यावरून काही प्रश्न केलेले आहेत. तर त्याचा एक कंबाईन प्रश्न मी तयार करून तुम्हाला विचारतोय. घरामध्ये साप निघू नये म्हणून काही विशिष्ट गोष्टी करता येऊ शकतात का, घरामध्ये साप येऊ नये म्हणून? किंवा अशा काही विशिष्ट वनस्पती, वेखंड किंवा गंधा वगैरे अशा काही वनस्पतींचा वापर करून सापांचं जवळ येणं, नागरी वस्तीमध्ये येणं टाळलं जाऊ शकतं का, असा तो प्रश्न. नाही, काय करतो आम्ही, आपलं घर आहे ना, आपली बिल्डिंग आहे समजा, त्याच्या चारी बाजूला अशी एक 10 फूट पायापासून अंतर ठेवून त्याच्यावर वाळू टाकावी. वाळू म्हणजे असे मोठे खडे पाहिजेत. अच्छा. त्या बंगल्याभोवती, तर त्याच्यावरून सापाला सरपडता येत नाही. आणि मग तो आपल्या ह्याच्यामध्ये इमारतीत तो घुसणार नाही. ओके.
आणि जिथं तुमची घरं बागेतच आहेत तिथं तुम्ही तुमचं दाराला जाळी लावायला पाहिजे. जाळीचं एक दार करा. अच्छा. बागेत राहत असाल तर तुम्हाला एवढी काळजी घ्यावी. आता आमचं घर जंगलातच असे, आम्ही ते दार करून घ्यायचे. खिडक्यांना जाळीचे दार, दरवाजाला जाळीचे दार, आणि ते रात्री बंद करायचे. मग कसली भीती नाही सापाला. पण हे खरं आहे का सर, काही झाडांपासून साप लांब राहतात असं काही आहे का? काही झाडांपासून साप लांब राहतात असं काही आहे का? नाही, असे पुष्कळ ते म्हणतात तसं, पण माझा अनुभव नाही यावं तसा रिपल्शन होईल असं. आता आदिवासी म्हणतात हे झाड लावल्यावर ते येणार नाही, हे करणार नाही, पण त्याला 100% गॅरंटी नाहीये. त्याला ही काळजी घेणं एवढंच त्याच्यावर उपाय आहे. सर, एक इंटरेस्टिंग प्रश्न आलेला आहे. बरं. अरुण सावंत यांचा प्रश्न आहे, शेताचे उंदरापासून संरक्षण करण्यासाठी बिनविषारी सर्प आपल्याला पाळता येतील का, किंवा सर्पाला तसे प्रशिक्षण देता येणं शक्य आहे का? मी बघा या दृष्टीनं माधवराव पाटलांनी तिथं निसर्ग शेती केली होती. आता माधवराव पाटलांचं नाव परिचित झालेलंच आहे. तर त्या पवनी इथं त्यांची 50 एकर भाताची शेती होती. तर त्या ठिकाणी त्यांनी एक लहानसं डबकं होतं, तिथं 1,500 बेडकं त्यांनी पाळली होती. आणि ही जी बेडकं आहेत ती पावसाळ्यात तिथून वर यायची, आणि पावसाळा संपली की ती पुन्हा त्याच जागेत ती खाली जायची 2-4 फूट. आता ती श्वासोश्वास कसा करतात, काय करतात, याबद्दल मी सविस्तर लिहिलंय. तर ते बेडकं जमिनीखाली गेल्यावर ऑक्सिजन कसा घेतात, जगतात कसं, याच्याबद्दल बरंच हे मला वाचायचं ते. तर ते खेचरी नावाचा प्राणायाम करतात. खेचरी याचा जो प्राणायाम आहे ना, त्यात तुमची जीभ, आपला ज्यावेळेला तो एखादा मनुष्य तो प्राणायाम करेल तर त्याची जीभ तो आपल्या श्वास हे आहे छिद्र आहे तोंडामध्ये, त्या ह्याच्यामध्ये तो आपली जीभ घालतो आणि मग त्या खड्ड्यामध्ये तो बसतो. त्याचा श्वासोश्वास चाललेला असतो, तो मरत नाही तो. मग तो खड्डा मातीनं बुजवतात तरी तो जिवंत राहतो. तर असे प्रयोग लोक बरेच करतात पैशासाठी, आणि काहीतरी हे लावून बा ह्याने जमिनीखाली गेला तो योगी आहे हे असं ते करतात. तर तेच आता मी बेडकाकडे येतो. बेडूक ते खेचरी प्राणायाम करतं आणि 9 महिने म्हणजे पावसाचे 4 महिने ते वर राहतं, जमिनीवर येतं, आणि जवळजवळ 8 महिने ते जमिनीखाली असतं. तो मला एक प्रश्न असा पडायचा, जर हे जमिनीखाली जवळजवळ 5-6 फूट खाली आहेत तर ऑक्सिजन कसा घेत असते. तर ते योगी आहेत, ते खेचरी प्राणायाम करतात आणि जगतात. आता मी एका ठिकाणी वाचलं, एक बौद्ध भिक्षू असा जंगलातून जात होता. तिथे एक मोठा असा खड्डा होता, कसा खंदक असा होता. आता रात्र असल्यामुळे अंधारात दिसलं नसेल, तो त्यात पडला खाली, जवळजवळ 15-20 फूट खाली पडला. परत जंगलात असल्यामुळं कोणी येणारं जाणारं नव्हतं ना. आता प्रश्न असा आला की भोजनाचं काय करायचं. तर तो तसाच पडून होता. तो सकाळ झाली, सूर्य उगवला, तर त्यात बेडकं होती काही त्या खड्ड्यामध्ये, त्या छिद्रामध्ये. त्या छिद्रातून ते बेडूक हळूच त्यांनी तोंड काढलं आणि जिभेने सूर्यप्रकाश चाटला. आलं का आपल्या लक्षात? हो सर. ते चाटल्यावर त्याला भूक नाही लागली.
तर आदिवासी जे आहेत ना, खरं म्हणजे चंद्रप्रकाशाचा उपयोग आपण फारसा नाही करत. तर हे आदिवासी ना, एक तर कपडे नसतातच त्यांचे, म्हणजे एक धोतर असलं तसे उघडेच असतात. त्यामुळे सूर्यापासून त्यांना बरीच एनर्जी मिळते. आणि ज्यावेळेला रात्री झोपतील ना, ते चांदण्यात झोपतात. त्यामुळे चंद्रप्रकाशाकडूनही त्यांना काही एनर्जी मिळते. आणि आजारी पडलं ते औषध बिषध घेत नाहीत, तिथल्या झाडाला मिठी मारतात आणि बरे होतात. मला असं वाटलं की असं जर बरं जर होत असेल तर आपणही प्रयत्न करावा. मला थोडं बरं वाटत नव्हतं, त्या झाडाला जे बिलगायचं तिथं जाऊन मी असं बिलगलो, तेव्हा मला बरं वाटायला लागलं. आता तुम्ही विश्वास ठेवा न व्हा, पण माझा अनुभव आहे, मी बरा झालो. म्हणजे खरंच एवढ्या प्रॅक्टिकल जगामध्ये एवढ्या संवेदनशील लोकांची आज फार वाणवा आहे सर. आणि तुम्ही म्हणता ते खरंही असावं. माणसाने पण माणसाला एकमेकाला स्पर्शाच्या भूक आहेत सर. आज आज चांगल्या म्हणजे स्पर्श होत नाही. शेक हँड करताना ते कृत्रिम शेक हँड नकोसे वाटतात. तर तुम्ही जे झाडाला बिलगण्याची गोष्ट सांगितलेली आहे, माणसांनी माणसाला बिलगलं पाहिजे, माणसांनी झाडांना बिलगलं पाहिजे, माणसांनी प्राण्यांना बिलगलं पाहिजे, प्रेमाची देवाणघेवाण झाली पाहिजे. हे मोठे मोठे संदेश याच्यामधून आहेत. आणि अनेक बिमाऱ्या, अनेक रोग हे मानसिक स्तरावरच या पद्धतीने दुरुस्त होऊ शकतात. कारण एक आलिंगन हे काय, माणसाला एक आंतरिक ऊर्जा देतं आणि माणसाचं मन त्या ठिकाणी काम करायला लागतं शरीरावर. मनाने ठरवल्यानंतर शरीर मनाची साथ देतच देतं. आणि तुमच्या अनुभवात ह्या गोष्टी खरंच येत आहेत. नाही, मी काही वर्षांनी किंगडम ऑफ गॉड नावाचं पुस्तक वाचलं. अच्छा. ते एका थिओसॉफिकल सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे. तर त्याचं म्हणणं असं आहे, प्रत्येक वृक्षामध्ये देवता असते, प्रत्येक नदीला नदीची देवता असते, प्रत्येक पर्वतावर पर्वताच्या देवता असतात. तर त्यांचं म्हणणं आहे, वृक्षामध्येही देवता असतात, वनदेवता, वृक्ष देवता असतात. त्या जागृत असतात, त्या फिरत असतात तिथं. तर केवळ त्यांच्या आशीर्वादाने देखील तुम्हाला बरं वाटत असेल, त्या झाडामध्ये असतातच त्या. तर ते अशा काही फिरतात की या टोकातून दुसऱ्या टोकाला ते पारदर्शक असतात त्यांच्याकरता. ते जे बुंदा असतो तो बुंदा पारदर्शक असतो, इथून गेलं की ते दुसऱ्या बाजूनी बाहेर येतात. आपल्याला तसं करता येणार नाही, पण त्या वनदेवता करतात. तर ह्या वनदेवता देखील कारणीभूत असावे आपल्याला बरं वाटतं. तर मी आता आपण विश्वास ठेवा किंवा न ठेवा, मी त्या पद्धतीने जगलो आहे. म्हणजे देवांच्या ज्या संकल्पना निर्माण झाल्यात ह्या निसर्गातूनच झालेल्या आहेत आणि देवांची नावं ही निसर्गातल्या. हो, त्या आता कित्येकदा प्रश्न पडतो, हे यक्ष कोण आहे, गंधर्व कोण आहेत, किन्नरी कोण आहेत, अप्सरा म्हणजे काय आहे, त्याचा मी अभ्यास केलेला आहे सर. ह्या संकल्पना निसर्गातूनच तयार झालेल्या आहेत. म्हणजे सूर्याला देव म्हणायचंय किंवा वडाला देव म्हणून पूजायचंय किंवा पाण्यालाही देव म्हणून पूजायचंय, हवेला, सगळ्यांना देव मानलेला. म्हणजे ऍक्च्युली निसर्गाची देण आहे. आता असं बघा, पिंपळ वृक्षापासून तुम्हाला 24 तास ऑक्सिजन मिळतो. तुम्ही ते झाड लावता का कधी? टाटाने आपल्या सर्व एरियामध्ये कारखान्यातून, आता टाटाची 6 धरणं आहेत पुणे जिल्ह्यामध्ये, त्या सर्व धरणावर त्यांनी पिंपळ, वड आणि उंबर लावलेलं आहे. आणि त्यांच्या धरणामधून आज 100 वर्षे झाली त्यांनी कधी गाळ काढला नाही. मग गव्हर्नमेंटची धरणं दरवर्षी कसं भरतात गाळाने? लाखो रुपये खर्च येतो. नक्कीच सर. इथे एक गोष्ट. हॅलो, एक मिनिट दीपेश. एक महत्वाचा प्रश्न आहे, थोडा हायपोथेटिकल आहे, आता डिस्क्रिप्शन मध्ये वाचलेलं की
आपण असं जर समजलं की सपोज साप नष्ट झाले पूर्ण, तर आपल्या परिसंस्थेवर त्याचा काय परिणाम आहे? नाही, नष्ट होणार नाही हो, तुमच्या इच्छेप्रमाणे काही घडणार नाही. नाही, तसं प्रिझम्पशन नाही करता येणार ना तुम्हाला. ती सर्पसृष्टी फार मोठी आहे, तुम्ही तिला नष्ट कसं करणार? ती सर्पसृष्टी जगत असते, पण आपण त्याच्यामध्ये जाऊन अडथळा करतो. ते गारुडी जातात, त्याला धरतात, त्याचं विष काढतात, त्याचं विष विकायला जातात, ते त्यांचं चुकतं सर्व. काही टेक्निकली चुका असेल, कारण हे साधारण हे यंग लोक जे आहे सर्पमित्र, ते त्यांनी कधी ट्रेनिंग वगैरे घेतलेलं नसतं या सर्वांचं. कदाचित रॉ मटेरियल त्या कंपनीला देत असतील, कंपनी त्याच्या पुढचं प्रोसेशन करत असेल, त्याशिवाय इतकं ते गोळा थोडंच होतं एवढं. छान आहे. तुमचा जो आता अनुभव तुम्ही जंगलातला सांगितलाय, तर डीएमके क्लीन सेल्स नावाने एक उत्तर आलंय. मला झाडामध्ये डोळे आणि हातही दिसतात, म्हणजे झाडांमध्ये अवयव दिसतात लोकांना. आहेत लोक सेन्सिटिव्ह आहेत? नाही, आहेत आहेत, ज्यांना दिसतं ते आहेत. मला उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना एक गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे. मारुती चितमपल्ली सरांनी संपूर्ण आयुष्य जंगलामध्ये काढलंय. त्यांनी नोकरीचा जो त्यांचा हिस्सा आहे तो मध्येच काढलाय. त्यांचा संपूर्ण अभ्यास, त्यांचं लिखाण हे सगळं जंगलांवर आहे, पक्ष्यांवर आहे, प्राण्यांवर आहे, आता ते माशांवरही लिहित आहेत. तुम्ही जर सरांकडे बघितलं तर तुम्हाला सरांच्या वयाची कल्पना येईल. लक्षात घ्या मित्रांनो, या वयामध्ये माणसाला स्मृती भ्रंश होतात. लक्षात घ्या, खूप गंभीर मुद्दा सांगतोय मी. ज्या वयामध्ये लोकांना स्मृती भ्रंश होतो, नावं आठवत नाहीत, आजूबाजूंची लोक ओळखायला येत नाहीत, अशा वयामध्येही सर ह्या सगळ्या गोष्टी करतायत. आता ते मत्स्य कोशावर काम सुरू आहे सरांचं. त्यांच्या लक्षामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी राहतात, त्यांनी हे जे लिहून ठेवलंय, हे जे आयुष्य जगलेत ते आणि हे शेअर करतायत, ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण खूप प्रश्न विचारत आहात आणि हे योग्य आहे. एवढ्या मोठ्या अनुभवी व्यक्तीकडून वेगवेगळ्या क्षेत्रातली प्रश्न आणि त्यांची उत्तर अपेक्षित आहेत. पण आपण लिमिटेड विषयावर आपण हे सेशन घेतोय आणि सरांनी म्हणजे आपल्याला होकार दिला हे सगळं करण्यासाठी. पहिल्यांदा सर ऑनलाईन म्हणून आपल्यासोबत चर्चा करतायत, ही आपल्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याला मोह आवरत नाहीये हे नक्कीच आहे, आम्हालाही तो मोह आवरत नाहीये. प्रश्नही अजूनच येत आहेत, वाढत आहेत. मला सरांची परवानगी घेणं अपेक्षित आहे की सर अजून किती वेळ आपण सेशन चालू ठेवू शकतो? आपण चालू ठेवा, मी बोलू शकतो. बापाई सर, इथे मी एक गोष्ट ऍड करू इच्छितो की सरांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिलंय की कावळा हा सर्वोत्तम आहे. जसं रामाला सर्वोत्तम पुरुषोत्तम बोलतात, तसं कावळ्याला सरांनी सर्वोत्तम म्हटलंय पक्षामधला. आणि आता सर बेडकाला योगी बोलतात, म्हणजे हे काही भन्नाटच आहे निसर्गाविषयीचं प्रेम. तुम्ही प्रत्यक्ष जर पाहिलं ना, ते तसंच आहे. तुम्ही बेडका, आता मला सांगा की बेडकं 10-12 फूट खाली जातात, त्यांना ऑक्सिजन कुठून मिळतो? बरोबर, सांगा ना. बरं, ते सरफेसवर नसतात, 10 फूट खाली जातात. ते एक प्रकारचे योगीच आहेत ना, आणि पुन्हा पाऊस चालू झाल्यावर बाहेर येतात. आता सर्पाबद्दल एक प्रश्न राहिला तो मला सांगायचा. मी एकदा केरळमध्ये गेलो होतो माझ्या मित्राकडे. आता त्या मित्राची बाग वगैरे, लिरी, वेलदोडे वगैरे मसाल्याचे पदार्थाची बाग होती. मी मुक्कामाला होतो त्यांच्या घरी. ते म्हणाले, तुम्हाला मुक्कामाला इथं तुमचं पलंग टाकलेलं आहे, तर रात्री 10 वाजता छपरामधून 2 धामिनी येतील, म्हणजे 2 साप येतील वरून, आणि तुमच्या पलंगापासून ती चालत सरपडत बागेत जातील आणि रात्रभर बागेत राहतील. तिथले उंदर, कीटक काय असतील ते सर्व मारून टाकतील आणि पुन्हा 5 ते 5 वाजता येतील. तुम्ही जर जागे राहिला तर ते सावध राहा की ते आमच्या पाळलेल्या धामिनी आहेत. महाराष्ट्रात असं उदाहरण मला नाही सापडलं.
ते सापडलं ते माधवराव पाटलांकडे. त्यांनी काय केलं, बांध बांधताना ह्यूम पाईप टाकले बांध, तर एरवी त्यांना आसरा पाहिजे ना, त्या पाईप आणि तिथली उंदर उशी वगैरे खाऊ सापच त्यांच्या बिळामध्ये जाऊन बरोबर तो उंदराला मारतो. दुसरा कोणी त्याला हे नाहीये, पर्याय नाही. इतकं नुकसान करतात शेतीचं, प्रचंड हे करतात. तर साप तुम्ही, आता मी विदर्भामध्ये असताना वर्ध्याला महात्मा गांधींची लायब्ररी होती. तर ते लायब्ररीमध्ये हे उंदर कुरतडायचे पुस्तकं. तर गांधींनी 2 साप मागवले आणि तिथं सोडले लायब्ररी. तेव्हापासून सुरक्षित राहिली पुस्तकं. असा उपयोग काही लोक करतायत, आपण करत नाही ना. आता धामीन हा बिनविषारी साप आहे, तुम्ही त्याला पाळू शकता आणि तुमच्या शेतात आपण पाळू शकतो. हो, पाळू शकतो ना. मी पाहिलं ना त्या केरळमध्ये, त्यांनी 2 धामिनी पाळल्या होत्या. ते दोन्ही साप त्याच्या छपरामध्ये दिवसभर राहायचे, रात्री बाहेर पडायचे, बागेत चरायचे, पुन्हा पाठे येऊन तिथं वर जाऊन बसायचे. असं त्या शेतकऱ्यांनी त्याचा उपयोग केला. आणि मग त्या सापाशिवाय दुसरं कोणी उंदरावर कंट्रोल नाही करणार. आणि तेच काम माधवराव पाटलांनी केलं. त्यांच्या शेतीचं जो नुकसान करायचंय, कीटक आहेत, उंदर आहेत, घुशी आहेत, त्यांना मारासाठी हेच करायचं. सरांचे आयुष्यभराचे जे अनुभव आहेत, त्यांनी अनेक अनुभव लिहून ठेवलेले आहेत. मित्रांनो, सर जे जगलेत आणि ते हे अनुभव घेताना सरांना ज्या ज्या लोकांची मदत झाली आहे, विशेषतः माधवराव पाटलांचं नाव आपण सरांच्या बोलण्यातून अनेकदा आता सुद्धा ऐकलं आणि लिहिण्यामध्ये सरांनी त्यांचा तो उल्लेख केलाच आहे. ठिकठिकाणी अगदी आदिवासी लोकांचं सुद्धा ज्या ज्या ठिकाणी त्यांची नावं आहेत, की सरांची पुस्तकं जर वाचत राहिलात तर त्यामधनं त्या लोकांचे संदर्भ अवश्य येतात. सरांनी ते क्रेडिट्स त्या ठिकाणी अवश्य त्या लोकांना दिलेले आहेत. कारण सरांचं म्हणणं हेच आहे की मी जे शिकलो ते आजूबाजूच्या परिसरातूनच शिकलोय आणि अजूनही शिकत आहे, असं सरांचं म्हणणं आहे. आपल्याला अजून खूप संधी आहेत पुढे. सरांसारख्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनानं आपल्याला या क्षेत्रामध्ये काय अजूनही अक्षर मानवची जी 58-59 क्षेत्रामध्ये आपण कामं करतो आहोत, त्या अनेक क्षेत्रांमध्ये अशा ऋषितुल्य लोकांच्या मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी अर्णव पटवर्धन बोलतोय. मी 7वीत शिकतो. मला सापांबद्दल प्रश्न नाहीये, तर विचारू का मी? अच्छा, विचारा. आता पेपरामध्ये आलेलं की झाडं तोडल्यामुळे बगळ्यांची पिल्लं खालती पडली आणि त्याच्यात असं लिहिलेलं की बगळे कावळ्यांच्या घरट्यातच अंडी घालतात. तर हे खरं आहे का? कारण मला सुद्धा पक्ष्यांची आवड आहे आणि मला असं वाटतं, कारण आतापर्यंत मी बघितलंय की बगळे आणि कावळ्यांचा नेस्टिंग पिरियड हा एकत्रच असतो. बरोबर. नाही, तसं होत नाही. म्हणजे तसं होत नाही. ते बगळे जे आहेत ते प्रामुख्याने बघा, भंडारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 30 तळी आहे का माझ्यावर तुम्हाला माहित? एखाद्या जिल्ह्यामध्ये 30,000 तळी असू शकतात, हेच अनेकांना माहिती नाही. आणि प्रत्येक गावामध्ये त्यांनी चिंचेची झाडं लावलेली आहेत आणि चिंचेची झाडं लावल्यावर ते चिंचेच्या झाडाचा खूप उपयोग आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या दारासमोर चिंचेचं झाड आहे, त्याच्यावर हे बगळे, पानकावळे, तेवढे काय पान पक्षी आहेत ते तिथं येतात, घरटी करतात, त्यांची पिलं होतात, त्यांची जी शीट खाली पडते त्याचं हे होतं, खत तयार होतं, शेतीला देतात. आणि जे मासे मारणारे आहेत ती शीट घातल्यावर त्यांना मासे मिळतात. आणि असं कधी होत नाही म्हणजे काही वेळा त्यांना नॅचरल, असं समजा
कधी वीज पडली तर ते चिंचेचं झाड कम्प्लिटली ऍब्सॉर्ब करून घेतं ते. तुम्ही कधी निसर्गामध्ये चिंचेच्या झाडावर वीज पडली आणि ते चिंचेचे झाड मरून गेलं असं कधी बोलणार नाही. इतर झाडं होतील पण चिंचेचं झाड इतकं चिवट असतं, वीज पडल्यामुळे काही होत नाही. त्यामुळे वीज जर एखाद्या ठिकाणी पडू नये, विजेमुळे ते संरक्षण व्हावं तर चिंचेची झाडं लावावी आणि त्यावर पक्षीही राहतील आणि तुमच्या घरादाराचं संरक्षणही होईल. तुम्हाला फळं मिळतील, चिंच मिळेल आणि चिंचेच्या झाडावर साप चढू शकत नाही. हा इतकं ते घनदाट असतो तो पाला, त्यांच्या फांद्या, साप वर नाही जाऊ शकत. तुमच्या प्रश्नाचं समाधान मला वाटतं. तुम्हाला संपर्क करायचा असेल तर नंबर मिळेल का कोणाचा? त्यांच्या जवळ आहे तुमच्या. अर्णव तुम्ही आमच्याशी संपर्क करा, आम्ही देऊ. त्यांना द्या फोन नंबर. खूप छान माहिती आणि अगदी भावूक करणारे देवदूत असंच ही कमेंट आलेली आहे की सर तुमच्यासाठी देवदूत नावाची संकल्पना इथे एका कमेंट मध्ये आलेली आहे. अगदी भावूक करणारे म्हणजे नॉन प्रॅक्टिकल, तुम्ही प्रत्यक्ष आयुष्य जगलात पण यामध्ये अगदी भावनिक गोष्टी तुम्ही आजही या वयात सुद्धा तुम्ही मांडत आहात. खरं पाहता या वयामध्ये उद्विग्न झालेली लोक आपण बघतोय आणि जगाला आयुष्याला शिव्या देणारी लोक या वयामध्ये आम्ही जेव्हा बघतोय तेव्हा आपण ज्या भावनिकतेनं हे सगळं समोर मांडत आहात ते बघून आम्हाला खरं प्रसन्न वाटतंय. आणि सर एक माझा बघा, माझं आरोग्य मी सांभाळून ठेवलंय. रोज पहाटे 5 वाजता उठतो, प्राणायाम करतो आणि जंगलात असताना तर मी 3 वाजता उठायचा पहाटे आणि लेखन करायचा, डायरी लिहायचा. आम्हीही प्रयत्न करू असंच आणि तुम्ही आपल्या आरोग्याला अजून जपा. जगाला तुमची खूप गरज आहे, ज्ञानाची गरज आहे. तर माझा वैयक्तिक प्रश्न विचारतोय, अनेक लोकांना तुमच्याशी संपर्क करण्याची इच्छा पण आहे. ही कोरोनाच्या काळामध्ये सोलापूरला जे महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन होणार आहे त्या संमेलनामध्ये तुम्ही वैयक्तिक हजर राहणार आहात का, म्हणजे जेणेकरून तुम्हाला भेटायला येणाऱ्या लोकांची संख्या त्या हिशोबाने येऊ शकते? नाही, मी इथं सोलापूरलाच आहे यंदाचं पक्षी मित्र संमेलन. संमेलनामध्ये तुम्ही उपस्थित राहणार का? मग उपस्थित राहणार मी तिथं. काय 2-3 दिवस मी तिथं उपस्थित राहीन. माझं आरोग्य चांगलं आहे, सर्व काही ठीक आहे. सर, सुजय होसमोली बोलतोय कोल्हापूरहून. एकच प्रश्न विचारतो. बरं. सर, मी तुमचं चकवा चांदणं पुस्तक जस्ट वाचलेलं आहे आणि फक्त सगळ्यांना कळावं म्हणून तुम्ही तुमची फक्त जरासं जीवनशैली जी आहे किंवा रोजचा जो तुमचा दिनक्रम आहे ते तेवढा सगळ्यांना सांगा सर, सगळ्यांना स्पिरिट येईल दिवशी. त्यात आलंय ना, पुन्हा सांगू का मी? मी पुस्तक वाचलंय, सगळ्यांनी वाचलेलं नसणार, मला सगळ्यांना सांगितलं तर ते थोडस स्पिरिट येईल सगळ्यात. हो सर, सांगा सर. बघा, मी जंगलात असताना पहाटे 3 वाजता उठायचा आणि रोज ते वर्षानुवर्ष आणि लेखन करायचं माझं. ते लेखन 5 ते 8 वाजेपर्यंत करायचं. 8 वाजता मग आमचे ऑफिसचे लोक येतात, हे करतात, त्यावेळेला मी लेखन बंद करायचं. असं मी जवळजवळ 50-60 वर्ष केलं. त्याच्या डायऱ्या मी ठेवल्या, त्याच्या रोज फिरण्या मी काय दिसलं, कसं दिसलं, त्या डायऱ्या आहेत माझ्या. त्या आधाराने मी माझं लेखन करायचं. आणि मी रोज प्राणायाम करतो, योगासनं करतो, मेडिटेशन करतो. इगतपुरीला जे विपश्यना केंद्र आहे, ऐकलंय का आपण? होय होय सर, ऐकलंय. इथं कधी गेलात का आपण? हो सर. ते विपश्यना शिकली का आपण? आमच्या इथं सर मजल्याला आहे कोल्हापूरला. हो आहे, पण तुम्ही शिकलात का? सर, त्याचा बेसिक सुरू केले, अजून जायचा 10 दिवसाचा योग आलेला नाही. नाही, ते 10 दिवसात तुम्हाला शिकवतातच. येस येस सर. ते तुम्ही इगतपुरीला जा, येस सर. मुख्य केंद्र आहे, ते मुख्य केंद्र आहे. तिथे जा, 10 दिवसाचा तो कार्यक्रम आहे. तुमची राहायची सोय आहे, तुम्हाला मोफत भोजन देतात
फक्त तुम्ही विपश्यना मेडिटेशन शिकावं एवढीच इच्छा आहे तुमची. शिका. मी मेडिटेशन करायचा, हे करायचा, आणि मी शाकाहारी आहे. जरी वनाधिकारी असला तरी मी शाकाहारी आहे. मी कधी टीव्ही पाहत नाही, मी पेपर वाचत नाही, माझ्या डोळ्याला चष्मा लागत नाही, अजूनही मला चांगलं दिसतं. सुजय सर, धन्यवाद तुम्ही हा प्रश्न विचारल्याबद्दल. थँक्यू सर, थँक्यू. दीपेश सर, अमित सर, श्रीकांत सर, खूप प्रश्न झालेले आहेत आणि आपली सर्वांची जर परवानगी असेल तर दीपेश सरांकडे मी सूत्रसंचालन हस्तांतरित करतो आणि त्यांनी सुदेश सरांना विनंती करावी कार्यक्रमाच्या समारोपाकडे येण्यासाठी. तत्पूर्वी चितमपल्ली सरांना, सर आपण काही संदेश तुम्ही इथे उपस्थित असलेल्या सर्वांना काही विशेष देऊ इच्छित आहे का? नाही, आपलं आरोग्य सांभाळा तुम्ही, आणि मी जे व्यायाम करतो ते व्यायाम तुम्ही करा. मोलाचा सल्ला आहे सर, धन्यवाद या सल्ल्यासाठी. दीपेश. हा, आणि महत्वाचं सर तुमच्या जीवनक्रमाकडे आणि तुमच्याकडे बघून एक महत्वाचं आहे की निसर्गाशी जोडून राहा, तर नक्कीच तुमचं आयुष्य वाढतं. हा नक्कीच तुमच्याकडे बघितलं आम्हाला संदेश मिळतो सर. वाढतोच ना, तुमचं माझं आयुष्य त्यामुळेच वाढलं. करेक्ट. आज माझं 90 वर्ष आहे. 90 वर्ष आहे. माझे डोळे शाबूत आहे, माझे दात शाबूत आहे, माझे केस काळे आहे. नक्कीच सर. खूप म्हणजे खूप बरं वाटतंय सर. ऍक्च्युली आम्ही ज्यांची पुस्तकं वाचली इतक्या वर्ष आणि आम्ही पुस्तकातून तुमच्याशी संवाद केला होता सर, हे स्वप्न होतं माझं की तुमच्याशी प्रत्यक्षात बोलावं, आणि हे अक्षरमानवमुळे आणि आपल्यामुळे झालं साकार. खूप आनंदी आहे आज. धन्यवाद सर. मी इंगळे सरांना सांगेन की समारोपी आपण पुढचं सूत्र आपण घ्यावं म्हणून. बरं, ठीक आहे. हॅलो, मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा. सर, एक पुस्तक वाचलं मी, द इयरलिंग म्हणून आहे. त्याचे मराठी अनुवाद राम पटवर्धनांनी केलेला आहे. तो ग्रंथ मला माहित आहे, मी अनेकदा वाचला. त्याच्यामध्ये एक सर अशी कथा आहे की तो जो हिरो म्हणजे जे त्या मुलाचा वडील आहे, त्याला खुळखुळा नावाचा साप चावतो. तो त्याला ते विष पिण्याला लागतं. त्यावेळी तो मुलाला सांगतो की हरणाची शिकार कर, तिथे हरिण असतं ते, आणि त्याचं लिव्हर जे तो त्या जखमेवर चोळतो आणि ते विष उतार पडतो. आणि ते खूप सुंदर, हल्लीच माझ्या वाचनात आलं. खूप जुनं पुस्तक आहे ते, पिक्चर पण निघालेलं. तर त्याबद्दल तुम्ही. नाही, मी वाचले ते पुस्तक, पण ते असे काही प्रयोग आहेत ना, ते आदिवासी करतात. त्याला असं काही पुरावा नाही आहे. त्यांना बरं वाटलं असेल तर तुम्हाला बरं वाटेलच असं नाहीये. आणि सर, नेहमी मी ठाण्याच्या सेशनला पण मी एकदा उपस्थित होतो. प्रश्न विचारायचे राहतात, त्याला बरंच वर्ष झालं. तुम्ही एक काळापहाड आपलं हे नवेगाव बांधच्या एका तळ्यामधलं एक हे केलेलं आहे, एक डोंगराचा उल्लेख केलेला आहे चकवा चांदणमध्ये. पोखर, ते डोंगर पोखर आहे, पोखर डोंगर आहे. तर त्याच्यामध्ये जो तुम्ही एक सापाचा उल्लेख केलेला आहे. सापाचे अनेक प्रकार तिथं आहे. तिथं अस्वल आहे, सर्व प्राणी तिथं आहे. त्याच्यामध्ये एक उल्लेख असा केलेला आहे की मॉनिटर लिझर्ड म्हणून एक मोठ्या पालीच्या आकाराचा प्राणी तुमच्या बरोबर जे गृहस्थ होते, त्यांनी त्याच्यात केलेला आहे. हो, ते आहे ते मॉनिटर. म्हणजे पण ते किती, तो सुसरीच्या आकाराचा होता, एवढा मोठा आहे तो, आणि त्या डोंगरात राहतो, त्या पोखर डोंगरात. त्याचं फारसं संशोधन झालं नाही अजून, पण मी पहिला अधिकारी आहे तिथं पोहोचलेला, आणि मला जेवढं काही पाहता आलं, अनुभवता आलं, तेवढं मी लिहिलेलं आहे. आणि सर, एक दुसरं तोडा आदिवासींबद्दल तुम्ही लिहिलेलं आहे. हो, बरोबर. तोडा उटक म्हणते आहेत ते.
ती तोडा जमात, तिथं मोठं स्मशान आहे आणि तोडा जमात आहे ना, त्याचं ओरिजिनल आतापर्यंत सापडलं नाही. आता हे दक्षिणेकडे जरी असले उटक मंडळ असतात तर ते गोरे पान आहेत, नाहीतर दक्षिणेकडचे लोक हे आहेत त्यांचा कलर जरा काळा आहे, मग हे गोरे कसे? तर त्यांच्या चेहऱ्याची बनावट जर पाहिली तर ते मोहेंजोदरो मध्ये एक मूर्ती सापडली होती, त्याचे चित्र मला रिलेट करताना वाटतं, म्हणजे संबंध असल्यासारखा वाटतो. त्याच्यावर संशोधन कोणी केलं नाही हो. बरं, त्यांची लोकसंख्या 700 आहे, ही आज शेकडो वर्ष 700च आहे, वाढू दिली नाही त्यांनी. आणि त्यांच्याकडे मुख्य म्हणजे रानमशीचं सीड आहे त्यांच्याकडे. उद्या जर आपल्या रानमशी नष्ट झाल्या तर त्यांच्याकडे जावं लागेल त्या रानमशी करता. ते म्हशी पाळतात, त्या म्हशी इतक्या वाईल्ड आहेत, तुम्ही आता परका मनुष्य गेलं तर ना भास भूस त्यांचं चाललंय, आणि तुम्हाला बघितले तर ते खाली पडून मारूनच टाकतात. त्या रानटी म्हशी आहेत. आणि त्याच्यावर ब्रिटिशांनी संशोधन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची भाषा नाही कळत, हे नाही कळत. मी तो विचार केलेला आहे त्यांच्याबद्दल. नमस्कार सर, मी सुदेश इंगळे, अक्षरमानव पर्यावरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि शेती विभागाकडून आजचा आपण आज कार्यक्रम आयोजित केला होता. खूप साधे सोपे कौटुंबिक आणि अनौपचारिक असे कार्यक्रम आपण घेत असतो. त्यातच आज अत्यंत जिव्हाळ्याचा कार्यक्रम आपण अनुभवायला मिळाला सगळ्यांना. कार्यक्रम संपूर्ण असं वाटतंय आभार प्रदर्शनाची एक जबाबदारी माझ्यावर आहे. आपण अजून कार्यक्रम ऑर्गनाईज करत राहू अशा प्रकारचे. अजून काही जमलं तर सेशनही घेत राहू. तुमचे खूप आभार मानतो सर. एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आज सगळ्यांना अनुभवायला मिळालं. हॅलो, एक सर शेवटचा प्रश्न माझ्याकडून, की आता काजव्यांचं प्रमाण कमी झालंय आणि मी असं वाचलं की गोगलगायांचं आता प्रमाण खूप वाढलेलं आहे, शेतांमध्ये खूप उपद्रव आहे त्यांचा, आणि काजव्यांचं खाद्य हे गोगलगाई, कदाचित त्यांच्या अंडी किंवा पिल्लं असतील, तर त्याचा काही संबंध आहे असावा, तुम्हाला काय माहिती असेल तर कृपया सांगा. नाही, आणि काजवे सर्वत्र आहेत हो, पण काय होतं, काजवे एखाद्या झाडावर बसतात ना, ती झाडं आपण तोडलेली आहे. आता त्यांना चिंचेचं झाड फार आवडतं, ते गर्द राहतं, तर दिवसभर ते कुठं राहणार, तर त्या झाडामध्ये राहतात. तुम्ही या कधी विदर्भामध्ये आला तर मी तुम्हाला दाखवतो, ते रात्री पाहिलं तर एवढं प्रकाशच्या प्रकाश ते चिंचेच्या झाडाला आकार येतो, घुमटाकार, एवढे काजवे त्याच्यावर बसतात. आजचा कार्यक्रम दीपेश मोहिते सरांनी जोडून आणला, त्याबद्दल मी दीपेश मोहिते सरांचे आभार मानतो. दीपेशचे आणि अमित मांजरेंनी जबाबदारी पार पाडली, आणि अरुण मापारी सरांचे आभार की त्यांनी खूप छान आजचा कार्यक्रम प्रवाहित केला. आणि कल्चरल डिपार्टमेंट आहे YCIS चा, त्यांनी आजचे तांत्रिक विभाग पूर्ण सांभाळले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि उपस्थितांनी सर्व प्रश्न व्यवस्थित विचारले, एक साधक चर्चा पार पडली, त्याबद्दल मी उपस्थितांचे, प्रश्न विचारणाऱ्यांचे आणि एक क्षमा मागतो की अजून वेळ खूप कमी पडला आपल्याला. आपण अजून एकदा काहीतरी प्रयत्न करूयात सरांचं एक सेशन ठेवण्याचा. काय हरकत. हो सर, आणि सर्वांच्या परवानगीनं मी आजचा कार्यक्रम संपला असं काही. नमस्कार. या सगळ्या बाळासाहेब चितमपल्ली यांचे मी फार मनापासून आभार मानतो, कारण कार्यक्रमासाठी मी जेव्हा फोन लावला पुढच्या क्षणी त्यांनी तयारी दाखवली आणि या कार्यक्रमाची तयारी दाखवून पुढचं नियोजन केलं, त्यासाठी मी खरंच मनापासून त्यांचे आभार मानतो. चितमपल्ली सरांची पण खूप आभार. आणि सरांनी पुन्हा सेशन घेण्यासाठी परवानगी पण दिलेली आहे, त्यासाठी आभार मानतोय आम्ही. थँक्यू. आपण आपले अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही लिहून पाठवा, आम्ही नक्की त्या प्रश्नांचे निरसन करण्याचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद. महत्वाची विनंती आहे,
की एक फीडबॅक फॉर्म आपण दिलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये तो लिंक मध्ये भेटेल. तर सर्वांनी आपले अभिप्राय त्या फीडबॅक फॉर्म मध्ये भरावेत. आपल्या चॅट मध्ये फीडबॅक फॉर्म सगळ्यांना दिसत असेल, प्लीज सगळ्यांनी त्या फॉर्मवर क्लिक करा आणि त्या फॉर्म मध्ये आपला अभिप्राय द्या. आपला अभिप्राय आम्हाला पुढची कार्यक्रम चांगल्या प्रकारे कंडक्ट करण्यासाठी निश्चित मदत करतील. आपल्या सूचनांचं आम्ही नेहमी स्वागत करतो. खूप धन्यवाद. आणि चितमपल्ली सरांच्या उपस्थितीमुळे आजचा रविवार अगदीच निसर्गमय झाला, एवढं म्हणायला काही हरकत नाही. नक्कीच नक्कीच. ठीक. येस. तर आजची मीटिंग संपली आहे असं आपण जाहीर करूया. थँक्यू सर. थँक्यू. सर्वांचे आभार. मीटिंग संपलेली आहे. अभिप्राय सर्वांनी द्यावा.